संविधान दिनानिमित्त मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया and court struggle in the Supreme Court and the Parliament for protecting the Constitution या विषयावर बोलण्यासाठी आपले सर्वांचे आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर सुधाकर गावड सर यांच्यातर्फे एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे. तरी आपण सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी खाली बसून त्या व्याख्यानाचं व्याख्यान ऐकावं. त्याचबरोबर आज आपण काल झालेल्या भारताच्या संविधान दिनाचं एक वेगळा प्रयोग म्हणून संविधानाचं पूजन करणार आहोत आणि त्याची उद्देशिका आपण सर्वांचं एक वाचन करणार आहोत. नमस्कार. मी ऍक्च्युली आज आपला हे जो दिवस आहे तो आपण पुणे बार असोसिएशनच्या वतीनं संविधान दिनानिमित्त आयोजित केलेला आहे. मी काय खावं, कोणत्या प्रकारचे कपडे घालावे, कोणत्या देवाला मानावं, कोणाची कोणत्या प्रकारे उपासना करावी हे चर्चेसाठी आपण आज आपल्या सर्वांचे लाडकी आपले ॲडव्होकेट डॉक्टर सुधाकर गावड सर यांचे मार्गदर्शन ठेवलेले आहे आपल्या सगळ्यांसाठी. कार्यक्रमाची सुरुवात आपण आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत पुन्हा एकदा. मी अध्यक्ष सरांना विनंती करतो की आपण विनंती आहे की सरांचं थोडं प्राचार द्या. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर माननीय भूषणजी क्षीरसागर साहेब, जिल्हा न्यायाधीश पुणे, तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे ॲडव्होकेट डॉक्टर सुधाकरजी गावड सर, आपल्या सर्वांचे गुरुवर्य, एक चांगला विषय घेऊन खरं तर संविधान दिन साजरा करण्यासाठी आज या ठिकाणी दीपप्रज्वलन करून तसेच संविधानाच्या प्रतिमेचे पूजन करून आणि संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून आपण खरं तर संविधान दिन साजरा करण्याचे ठरविले आहे. आणि त्यानिमित्तानं भारतीय संविधानाची निर्मिती आणि संविधानाच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय आणि संसद यांच्यातील जो अतुलनीय संघर्ष झाला हा एक आपल्यासमोर चांगल्या पद्धतीने मांडण्यासाठी सर्वांचा आजचा खरा एक मार्गदर्शक लेक्चर आपण या ठिकाणी ठेवला आहे. आपल्या सर्वांना माहिती की 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान आपण स्वीकारलं गेलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अस्तित्वात आलं. या सर्व गोष्टीला खरं तर आपण पाहिलं तर 75 वर्षे पूर्ण झाले आणि म्हणून संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना ज्या संविधानाने या भारतीय समाजाला जे आपण पाहिलं असेल की जे मूलभूत अधिकार आपल्याला प्राप्त झाले, परंतु या मूलभूत अधिकाराच्या बरोबर काही मूलभूत कर्तव्य देखील आपले आहेत आणि त्या अनुषंगाने या मूलभूत कर्तव्यांची जाणीव एक वकील या नात्यानं आपण समाजामध्ये सांगणं, या संविधानाचा अधिकार आणि कर्तव्याची जाणीव जनसामान्यांना होण्यासाठी खरं तर संविधान दिनाच्या निमित्त एक चळवळ उभारली गेली आणि सर्वसामान्य माणसाला जर आपल्या अधिकाराची आणि कर्तव्याची जाणीव करण्यात आली तर मला वाटतं चांगल्या पद्धतीनं हा संविधान दिन साजरा झाला असं म्हणण्यात येईल. या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय. आपल्याला प्रतिमेचं पूजन करू या पुढील मार्गदर्शन ऐकायचं, त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो आणि पुढील सूत्रे आमच्या सूत्रसंचालनात देतो. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी आपल्या प्रियंबल म्हणजे प्रस्ताविकाचं पूजन करावं.
करता निघून घेऊ. जगातील सर्वात मोठे आणि संविधान म्हणजे आपले भारतीय संविधान. संविधान दिन किंवा राष्ट्रीय दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारत साजरा केला जातो आणि कालांतर सुट्टी असल्यामुळे आज आपण हा दिवस साजरा करतोय. भारतीय संविधान आणि घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ भारतीय संविधान दिन हा साजरा केला जातो आणि याचे औचित्य साधून पुणे बार असोसिएशन या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. यानंतर आपण आज जी उद्देशिका आहे त्याचा आपण एक समूह वाचन करणार आहोत. तरी मी सर्व वकील बांधवांना विनंती करतो की आपल्या आठवड्याच्या जागेवर उभं राहून मी पुढं सर्वांना उद्देशिकेची प्रत दिलेली आहे तर ते आपण त्याचं वाचन करायचंय. तर सर्वांना विनंती की आहे त्या जागेवर उभं राहून समूह सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः आपलं नामकरण करीत आहोत. तसेच मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे आदरणीय क्षीरसागर साहेब यांचा आपण शाल पुष्पगुच्छ व सन्मान केला. धन्यवाद अध्यक्ष साहेब. आता यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय आव्हाड सर यांना विनंती करतो की त्यांनी आज सर्व बांधवांना आजच्या कार्यक्रमात संबोधित करावं. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय जिल्हा न्यायाधीश क्षीरसागर साहेब, भारतीय अध्यक्ष संतोषजी, भारतीय पदाधिकारी, उपस्थित सिनियर ज्युनियर आणि माझ्या बंधू भगिनी, आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा भारतीय राज्यघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या या समारंभामध्ये सर्वजण सामील होऊन आज आपण भारतीय राज्यघटनेचं अध्ययन करणार आहोत. खरं तर कालच तो दिवस होता. भारतीय राज्यघटनेला काल 75 वर्ष झालेली होती. भारत सरकारने आझादी का अमृत महोत्सव हे वर्ष साजरं केलेलं आहे. एवढंच नव्हे तर बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनीही हे सुवर्ण महोत्सवी वर्ष अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलेलं आहे. त्या निमित्तानं पुणे बारनं असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, अध्यक्षांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, अध्यक्षांची बोलल्यानंतर त्यांनी मला विषय विचारला, सर आपण कशावर बोलायचं आहे? तर मी त्यांना सांगितलं की सगळे वकील, सिनियर वकील यांनी भारतीय राज्यघटना LLB असतानाच वाचलेली आहे. ते वाचून त्यांना समजली आहे असं सर्टिफिकेट विद्यापीठाने त्यांना दिलेलं आहे. असं असतानाही आपण आज नेमकं पुन्हा त्याच विषयावर काय बोलणार आहोत. आणि मित्रांनो, भारतीय राज्यघटनेविषयी त्याचे कंटेंट्स, त्याच्या तरतुदी, त्याच्या प्रोव्हिजन्स ही सगळ्यांना माहिती आहे आपल्यापैकी.
पण अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की बहुतेक करून त्या नवोदित वकिलांना माहिती नसतात. आणि म्हणून आजचं हे व्याख्यान किंवा आजचा हा संवाद मला असं वाटतं की तो नवोदित वकिलासाठी असावा. पहिली 15 मिनिटं मी साधारणपणे ही भारतीय संविधानाची जी रचना होती कसं ते अस्तित्वात आलं आणि आता ते कुठं आणि कसं ठेवलेलं आहे तेही आपण बघू. त्यानंतरच्या पाऊण किंवा 1 तासामध्ये भारतीय राज्यघटना अंमलात आल्यानंतर त्या राज्यघटनेच्या पालकत्वा संबंधाने संसद आणि न्यायपालिका यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू झाला तो संघर्ष 1950 ला सुरू झाला. तो 1950-51 सुरू झालेला संघर्ष मित्रांनो आज तागायत चालू आहे. अप्रत्यक्षपणे भारतीय राज्यघटनेचं संविधानाचं पालकत्व कोणाकडे असावं या संबंधाने न्यायपालिका तसंच संसद किंवा एक्झिक्युटिव्ह यांच्यामध्ये विसंवाद झालेला आहे आणि तो विसंवाद अभ्यास चालू आहे. काल आपण वाचला असेल पेपरामध्ये शिवसेना पक्षाचे संजयजी राऊत असं म्हणत होते की भारताचे भूतपूर्व सरन्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी अमुक एक गोष्ट केली नाही म्हणून असे परिणाम झाले. मला माझ्या ऑफिसमधल्या कार्यालयातल्या एका ज्युनियर वकिलांनी विचारलं, सर याच्याने कंटेंट होत नाही का? जर का कोणी आपल्या न्यायाधीशांच्या विषयी असं बोललं, न्यायमूर्तींच्या विषयी असं बोललं तर कंटेंट होत नाही का? बोलावं का? मित्रांनो हे काहीच नाही. संजय राऊत साहेब म्हणाले हे काहीच नाही. तुम्हाला एक मी उदाहरण नंतर सांगणार आहे. जेव्हा जस्टिस A.N. रे नावाचे एक न्यायमूर्ती होते आणि त्यांनी R.C. कूपर वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये जे 10-1 मताने निर्णय झालेला होता त्यात एक निकालपत्र दिलेलं होतं आणि ते पूर्णपणे सरकारच्या बाजूचं होतं. सरकारच्या बाजूचं, इंदिरा गांधींच्या सरकारच्या बाजूचं असं निकालपत्र दिल्याबद्दल राज्यसभेमध्ये भारताचे भूतपूर्व अटॉर्नी जनरल आणि राज्यसभेचे सदस्य C.K. दफ्तरी साहेब म्हणाले होते. ते वाक्य असं होतं, राऊत साहेब काहीच म्हणाले नाही. ते वाक्य असं होतं की द बॉय हू रोट द बेस्ट एसे गॉट द फर्स्ट प्राइज. ज्यांनी सरकारच्या बाजूचा निकाल दिलेला आहे त्याला पहिलं पारितोषिक दिलेलं आहे. ते पारितोषिक असं होतं की त्यांना त्याबद्दल पुढे सरन्यायाधीश करण्यात आलेलं होतं. म्हणजे हा जो संघर्ष आहे राजकारणी, पार्लमेंट, संसद आणि न्यायपालिका हा संघर्ष काही नवीन नाही. हा संघर्षामध्ये कधी राजकारणी चुकले तर खेदानं असं म्हणावं लागतं की बऱ्याचदा आमचे न्यायमूर्तीही चुकले. आजच्या व्याख्यानामध्ये कोण कसं चुकलं हे आपण मित्रांनो बघणार आहोत. हे सगळं बघत असताना यात आपण जी त्याची मीमांसा करणार आहोत त्यात मित्रांनो वैयक्तिक काही घेऊ नका. मी 47 वर्ष मास्तरकी आणि वकिलीमध्ये आहे. मला कोर्टाचा मान कसा ठेवायचा, न्यायमूर्तींचा मान कसा ठेवायचा हे पूर्णपणे ज्ञात आहे ॲज अ ओबिडियंट लॉयर अँड स्टुडंट ऑफ लॉ. मात्र हे सगळं करत असताना आपण त्याची योग्य असेसमेंट केली पाहिजे. काय आहे नेमकी भारताची न्यायपालिका? आताच मी माननीय जिल्हा न्यायाधीशांच्या सोबत बोलत होतो. त्यांनी ते काल ऐकलं, मीही ऐकलेलं होतं. जर का आपण युट्यूबला गेला आणि जर का कपिल सिब्बल साहेबांचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भूतपूर्व न्यायाधीश काटजू साहेबांचा जर का एक डायलॉग ऐकला तर ते काटजू साहेब असं म्हणतात की आता भारताच्या न्याय संस्थेला कॅन्सर झालेला आहे आणि ती आता दुरुस्तीच्या पलीकडे गेलेली आहे. मित्रांनो ही तुमची माझी टीका नव्हे. ही टीका कोण करत आहे तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायमूर्ती म्हणतात की आमच्या न्याय संस्थेला आता कीड लागलेली आहे आणि ती दुरुस्तीच्या पलीकडे गेलेली आहे. मित्रांनो असं का होतं याचं खरं आपल्याला विश्लेषण करायचं. आणि हे विश्लेषण करत असताना भारतीय राज्यघटनेची ही संरचना काय आहे, ती कशी केली गेली ती आपण पहिल्या 10 ते 15 मिनिटांमध्ये बघूया. आणि हे सगळं करायचं कारण म्हणजे वैदिक काळापासून ह्या भारतामध्ये असलेले हिंदू हे सहिष्णू वृत्तीचे होते. ते कधीही कुणावरती अतिक्रमण करत नव्हते. ते भारताबाहेर जात नव्हते आणि अतिक्रमणवादी नव्हते, विस्तारवादी नव्हते. मात्र भारतामध्ये जेव्हा परकीय अतिक्रमण व्हायला लागली आणि विशेषत्वानं मुघल पिरियडमध्ये किंवा ते मुस्लिम इन्व्हेडर्सच्या मार्फत जेव्हा भारतामध्ये अतिक्रमण झाली तीही थोडीशीच होती. त्यानंतर जी खरी अतिक्रमण झाली, मानसिक अतिक्रमण झाली, ती झाली इंग्लिश, पोर्चुगीज, डच, फ्रेंच.
आणि मग ह्या लोकांनी भारतामध्ये येऊन भारतीय लोकांची मानसिकता बदलून टाकली. ही मानसिकता बदलवण्यामध्ये सगळ्यात जर का महत्वाचा कोण माणूस असेल की ज्याने भारताचा इतिहास पुसून टाकला, भारताची मानसिकता बदलून टाकली, आमच्या पुढच्या पिढ्यांची मानसिकता बदलून टाकली, तर तो होता लॉर्ड मॅक्युले. आपल्या सर्वांना माहिती असेल, फक्त ज्युनियर वकिलांना सांगतो कोण होता लॉर्ड मॅक्युले. लॉर्ड मॅक्युलेला जेव्हा भारताचा इंग्रजांचा प्रमुख म्हणून इंग्लंडमधून पाठवण्यात आलं, तो भारतभर हिंडला, त्यांनी भारताचा पूर्ण अभ्यास केला आणि मग त्याच्या लक्षात आलं, अरे ह्या भारतावरती राज्य करणं फार अवघड आहे. कारण त्यांच्याकडे नैतिकता ओतप्रोत भरलेली आहे, त्यांच्याकडे इंटिग्रिटी आहे, ऑनेस्टी आहे, त्यांच्याकडे योग्य प्रकारचं शिक्षण त्या गुरुकुलांच्या मधून दिलं जात आहे. या सर्वांच्या मध्ये मनभेद निर्माण केला पाहिजे आणि जर का मनभेद निर्माण करायचं असेल त्यांची ही गुरुकुल सिस्टीम नष्ट करून टाकली पाहिजे. आणि आपली गुरुकुल सिस्टीम नष्ट करायचं त्याने ठरवलं. त्यांनी आपला जो मिनिस्टर होता इंग्लंड मधला त्याला एक पत्र लिहिलंय आणि ते पत्र आता आपल्याला वाचायला उपलब्ध आहे. माझ्याकडच्या एका पुस्तकामध्ये त्या पत्राची प्रत पण आहे आणि त्या पत्रामध्ये लॉर्ड मॅक्युले भारतामधून तिथल्या प्रमुखाला लिहितो आहे, अरे ह्या भारतावरती जर राज्य करायचं असेल, आपण मुठभर इंग्लिश लोक आलेलो आहोत, किती कोट्यवधी भारतीय लोक आहेत, त्या दोघांच्या मध्ये दुवा करण्यासाठी इंग्लिश शिक्षण पद्धती भारतात आणूया. आणि त्यांनी इंग्लिश शिक्षण पद्धती भारतात आणायचं ठरवलं. त्यासाठी त्याने प्रथम काय केलं तर भारतभर हिंडला, हत्तीवरनं हिंडला आणि सगळी गुरुकुलं त्याने फोडून टाकली. आणि ती गुरुकुलं फोडून टाकल्यानंतर त्याने काय केलं तर तिकडचं शिक्षण आणलं. ते फक्त आणि फक्त कारकून तयार करायचं काम होतं. इंग्लिश लोकांच्यासाठी कारकून करण्याचं शिक्षण आणलेलं होतं. दुर्दैवानं 75 वर्ष झाली तरीही आपण त्याच्यात अजूनही मूलगामी बदल केलेला नाही. तीच पद्धती आपण आजही अंमलात ठेवलेली आहे. मला सांगायचा उद्देश असा होता की ही पद्धती आली, इंग्लिश लोक आले, आपल्यावरती राज्य करायला लागले आणि मग त्यांना कळालं, अरे ही तो सोने की चिडिया आहे. भारत हा असा प्रकारचा देश आहे की इथे जी समृद्धी आहे ते समृद्धी लुटण्यासाठी त्या परकीय लोकांनी भारतामध्ये एस्टॅब्लिशमेंट सुरू केले. आणि जेव्हा ह्या एस्टॅब्लिशमेंट सुरू केल्या, त्या एस्टॅब्लिशमेंटच्या द्वारे नंतर त्यांनी ती ईस्ट इंडिया कंपनी टेक ओव्हर केली आणि भारतामध्ये इंग्रजांचं राज्य आणून टाकलं. जेव्हा भारत हा इंग्रजांचा भूप्रदेश झाला तेव्हा त्यासाठी भारतीय लोकांनी आता बंड केलं. भारतीय लोकांनी स्वातंत्र्याची लढाई सुरू केली आणि आम्हाला स्वातंत्र्य द्या असं सांगायला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य द्या असं सांगायला सुरुवात केली, आपल्याला माहिती आहे पुण्यातच त्याचा बराचसा उगम झालेला होता. आणि मग तेव्हापासून त्यांची मागणी सुरू झाली, आम्हाला स्वातंत्र्य द्या, आम्हाला आमचा वेगळा स्वतंत्र देश द्या आणि त्यासाठी वेगळी स्वतंत्र राज्यघटना द्या. ब्रिटिशांनी हळूहळू सांगायला सुरुवात केली, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ, तुम्हाला तुमची राज्यघटना पण देऊ, आम्ही राज्यघटना ड्राफ्ट करू. भारतीय लोकांनी सांगायला सुरुवात केली, आपल्या स्वातंत्र्य सेनानींनी सांगायला सुरुवात केली, आम्हाला तुमची राज्यघटना नको, आम्ही आमची स्वतःसाठी केलेली राज्यघटना हवी आहे. आणि म्हणून जर का आपण जे आता वाचलेलं जे प्रस्ताविका किंवा प्रियम्बल आहे त्याचं शेवटचं वाक्य काय आहे, वी डू हिअर बाय अडॉप्ट एनॅक्ट अँड गिव्ह टू आवर सेल्स. अडॉप्ट एनॅक्ट अँड गिव्ह टू आवर सेल्स. आम्हीच दिलं, आम्हीच तयार केलं आणि आम्ही आम्हालाच दिली. अशा प्रकारची आम्ही केलेली राज्यघटना आहे. याचा उगम कशात आहे तर जे आपले स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्या त्या मागणीमध्ये त्याचा उगम होता. आणि मग एकदा अशा प्रकारची मागणी जोर धरू लागली आणि आम्हाला स्वतंत्र अशा प्रकारची राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समिती हवी आहे, कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली हवी आहे. याची पहिली मागणी 1934 साली मनवेंद्र रॉय नावाच्या एका कम्युनिस्ट लीडरने केली. मनवेंद्र रायने सांगायला सुरुवात केली, वी वॉन्ट आवर ओन कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. ही मागणी जोर धरू लागली आणि शेवटी नाईलाजानं ब्रिटिश पार्लमेंटने कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 अन्वये भारतामध्ये कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली प्रस्थापित करायचं ठरवलं आणि मान्य केलं. त्याप्रमाणे जुलै 1946 मध्ये भारतामध्ये कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीसाठी या घटना समितीसाठी निवडणुका झाल्या. त्यापैकी 292 हे इलेक्टेड होते, 4 इंग्रजांनी निवडलेले होते आणि 93 सदस्य हे वेगवेगळ्या राजे रजवाड्यांनी नेमलेले होते. अशा प्रकारे 399 सदस्याची अशी घटना समिती अस्तित्वात आली. अशी घटना समिती अस्तित्वात येताना जरीही इलेक्शन झालेले होत्या मित्रांनो, तरी इलेक्शन अडल्ट फ्रँचाईज या तत्वाचं नव्हतं. 18-21 वर्षाचा झाला की मतदानाचा हक्क आहे अशा प्रकारचे मतदान या घटना समितीसाठी घेतलेलं नव्हतं. ह्या घटना समितीसाठी जे मतदान झालेलं होतं ते कशावर आधारित होतं
ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, जो कॉर्पोरेशनला टॅक्स भरतो, जो इन्कम टॅक्स भरतो, फक्त आणि फक्त एवढ्यांनाच मतदानाचा अधिकार होता. त्यांच्या मतदानातून अशा प्रकारचे लोक निवडले गेले आणि घटना समितीची स्थापना झाली. घटना समितीची स्थापना झाल्यानंतर त्या घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला झाली. सध्याचं जे जुनं पार्लमेंट हाऊस आहे त्याच्यामध्ये त्याची पहिली बैठक झाली, असं त्या पुस्तकामध्ये फार सुंदर सांगितलंय. जेव्हा घटना समितीची ही जी पहिली बैठक पार पडली तेव्हा दिल्लीमध्ये अत्यंत हलकासा पाऊस पडत होता. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे कोणत्याही कारणासाठी, कोणत्याही ग्रंथासाठी, शुभ कार्यासाठी पाऊस येणं हे शुभ समजलं जातं. अशा रीतीने भारताच्या राज्यघटनेची पहिली बैठक अशा शुभ गोष्टीनं सुरू झाली होती असं तो ऑथर म्हणतो आहे. आणि जेव्हा ही पहिली बैठक झाली तेव्हा बॅरिस्टर जिनाने त्याच्यावर बहिष्कार टाकला. बॅरिस्टर जिनाचं म्हणणं असं होतं, आम्ही काही तुमच्यात येणार नाही, आम्हाला वेगळा पाकिस्तान पाहिजे आणि आमचे आलेले सदस्य या बैठकीला येणार नाही. ते जे 389 सदस्य निवडून आलेले होते त्या 389 सदस्यांच्या पैकी आता फक्त 299 सदस्य भारताच्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये राहिले, बाकीचे पाकिस्तानच्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये राहिले. त्यानंतर 12 डिसेंबर 1946 ला पहिल्यांदाच सुरुवात झाली आणि त्या बैठकीमध्ये सुरुवातीला सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरता अध्यक्ष नेमलेलं होतं आणि त्यानंतर मात्र कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना नेमण्यात आलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली पुढची सगळी कारवाई सुरू झाली. 12 तारखेला आज आपण जे वाचलं ते तिथे वाचलेलं होतं. यालाच म्हणतात ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. ही जी उद्देशिका आहे, हे जे प्रियम्बल आहे, याचं पहिलं वाचन 12 डिसेंबर 1946 ला त्या घटना समितीच्या बैठकीमध्ये झालेलं होतं. मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो की आपण जे वाचलं, हे जे प्रियम्बल आहे, ही जी प्रस्ताविका आहे, कुठून आली? आणि मग तुम्ही मला असं सांगा की ती जवाहरलाल नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणून मांडलेली होती. त्यांनी कुठून आणली? त्यांनी अमेरिकेतून आणली असं म्हटलं जातं. परंतु मित्रांनो, या उद्देशिकेचा जो मूळ गाभा आहे तो जेम्स विल्सन नावाच्या एका अमेरिकन कवीनं एक कविता लिहिली होती, वी द पीपल. वी द पीपल नावाची जेम्स विल्सन नावाच्या अमेरिकन कवीची जी कविता होती त्या कवितेवरनं हे प्रियम्बल आपण घेतलेलं आहे, नेहरूंनी घेतलेलं आहे आणि 12 डिसेंबर 1946 ला तो ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणून पास झालेला होता. अशा पद्धतीनं आपण ती गोष्ट इथं आणली. जेव्हा हे 299 लोक बसायला सुरुवात झाली मित्रांनो, त्या पहिल्या त्या एकूण 389 लोकांच्या मध्ये 75 बॅरिस्टर्स होते. भारतातून 75 बॅरिस्टर्स आलेले होते आणि त्याच्यात विविध प्रकारचे सगळे ज्येष्ठ लोक होते. सुभाष, त्याच्यामध्ये वल्लभभाई पटेल होते, त्याच्यामध्ये लालबहादूर शास्त्री होते, जवाहरलाल नेहरू होते, त्याच्यामध्ये इतक्या उच्च दर्जाचे लोक होते की मित्रांनो, या गॅलेक्सी ऑफ द पीपल किंवा ह्या टॉवरिंग पर्सनॅलिटीजनी एकत्र येऊन भारताची राज्यघटना तयार करण्याचं काम सुरू केलं. पण तरीही एवढ्या सगळ्या ज्येष्ठ लोकांना, ज्यांना आपण आज त्यांच्या फोटोला हार तोरे घालतो, त्यांच्यावर भाषण देतो, अशा प्रकारच्या लोकांना सुद्धा एक सल्लागाराची गरज भासते. जसं वकिलांना पण वकील नेमावा, तसं घटना समितीमध्ये असलेल्या इतक्या 299 ज्येष्ठ लोकांच्यासाठी सुद्धा एका सल्लागाराची नेमणूक करावी लागली आणि ते होते सर बी.एन. राव. कोण होते सर बी.एन. राव? मित्रांनो, आपण एक आयुष्य जगतो. मी वकील होतो आणि म्हणतो धन्यता पावतो, जन्मरो वकील झालो, मरेपर्यंत वकिली केली, आय एम हॅपी. एखादा शिक्षक होतो, आयुष्यभर मास्तरकी करतो, आय एम हॅपी. कोणतरी एखादा लेखक होतो, कोणतरी एखादा कवी होतो आणि ही हॅपी. कोणतरी जज होतो आणि ही हॅपी. मित्रांनो, हे जे सर बी.एन. राव होते, एकाच आयुष्यामध्ये 10 प्रकारचे आयुष्य जगले. कोण होते सर बी.एन. राव? सर बी.एन. राव हे असे 3 जण भाऊ होते. ते मी सगळं सांगणार आहे की सर बी.एन. राव हे ICS ऑफिसर होते. त्यांनी इंग्लंडमधून आल्याबरोबर त्यांची कलेक्टर जवळच्या शहरामध्ये कलेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी त्याचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची जम्मू अँड काश्मीरमध्ये मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी त्याचाही राजीनामा दिला आणि त्यांची जम्मू अँड काश्मीर हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांनी त्याचाही राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी ब्रह्मदेशाची राज्यघटना लिहिली. त्यांनी ह्या घटना समितीला सल्लागार म्हणून पद स्वीकारलं. त्यांनी आपल्या घटना समितीचा मसुदा तयार केला.
एवढंच नव्हे तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारच्या वतीनं आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये हेगमध्ये ते भारतातर्फे पहिले आंतरराष्ट्रीय जज म्हणून तिथे नेमले गेले. एकाच आयुष्यामध्ये मित्रांनो एवढ्या प्रकारचं आयुष्य जगलेला हा इतका महत्वाचा माणूस, इतका मोठा माणूस, तो त्या समितीला, घटना समितीला सल्ला देण्यासाठी नेमण्यात आलेला होता. तुम्ही असा प्रश्न विचारा, काय सल्ला दिला मग? आपल्याला माहिती आहे अनेक सुगरणी एकत्र आले की स्वयंपाक बिघडतो म्हणतात. तसं अनेक विद्वान एकत्र आले की नेहमी वाद होतो असं म्हणतात. हा वाद होऊ नये म्हणून त्या घटना समितीला असं ठरलं की आपण आता कच्चा मसुदा तयार करूया. आपल्याकडे नेहमी असं इम्प्रेशन असतं की डॉक्टर B.R. आंबेडकर, द आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, Dr. B.R. Ambedkar, the founding father of the Indian Constitution, has drafted the Indian Constitution. This is half truth. Actually, the first draft of the Indian Constitution was made by Sir B.N. Rao. Sir B.N. Rao, he has made the first draft. त्यांनी स्वतः तो ड्राफ्ट लिहिला आणि आपण लिहिलेला ड्राफ्ट हा त्या घटना समिती पुढे ठेवला की ज्याचे अध्यक्ष हे कोण होते? डॉक्टर B.R. आंबेडकर. आणि मग त्याच्यावरती विचारमंथन झाली आणि त्याच्यातून हा अमृत कुंभ निर्माण झाला. आजची जी भारतीय राज्यघटना आहे, जसं आपण इतिहासात वाचतो, धर्मग्रंथात वाचतो की देवाने एकत्र आले, राक्षस एकत्र आले आणि त्यांनी समुद्राचं मंथन केलं आणि 14 रत्न काढले आणि सगळ्यात शेवटी काय तर अमृत कुंभ बाहेर आला. तसा हे जे सगळं 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस सतत त्यांनी काम केलं. 114 दिवस वर्किंग डेज त्यांनी काम केलं आणि त्याच्यातून या अमृत कुंभाची निर्मिती झाली. तो म्हणजे भारताचं संविधान. हे जे भारताचं संविधान निर्माण झालं मित्रांनो, हे संविधान निर्माण होत असताना हे सोपं काम नव्हतं. त्यासाठी जगातल्या ज्युनियर वकिलांनी लक्षात ठेवा, त्यासाठी जगातल्या 60 राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला. 60 राज्यघटनांच्या मध्ये मूलतत्व शोधण्यात आले आणि अशा विविध तरतुदींचा अभ्यास करून मग भारतासाठी सुटेबल काय आहे. जवाहरलाल नेहरू नेहमी म्हणत असत, दिस इज युनिटी इन डायव्हर्सिटी. आमच्याकडे 18 पगड जाती आहेत, 18 पगड धर्म आहेत, तरी आम्ही शांतपणे राहत आहोत. हे एकत्र राहण्याचं काम म्हणजे जर का हिंदूंना एकत्र ठेवायचं, भगवद्गीता पाहिजे, धर्मग्रंथ पाहिजे, ज्ञानेश्वरी पाहिजे. जर का मुस्लिमांना एकत्र ठेवायचं तर कुराण पाहिजे, बायबल पाहिजे, प्रत्येक धर्माला आपला ग्रंथ पाहिजे. भारतीयांना, सर्व भारतीयांना एकत्र ठेवण्यासाठी धार्मिक ग्रंथाची जरुरी नाही. दिस इज द होली बुक ऑफ इंडिया. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द होली बुक ऑफ इंडिया. आणि अशा प्रकारचा हा निरपेक्ष निधर्मी असा जो भारतीय ग्रंथ आहे तो खरा पूजनीय आहे. आणि आपल्या अध्यक्षांनी आज तो पूजनीसाठी त्याचं पूजन करण्यासाठी ठेवलं. ही खरोखरच आज सुंदर आणि छान गोष्ट त्यांनी केलेली आहे. हाच ग्रंथ आपण पूजला पाहिजे. मग ही भारतीय राज्यघटना तयार करण्याचं काम झालं. एक तर फंडामेंटल राईटचा चॅप्टर होता मित्रांनो, फंडामेंटल राईटचा चॅप्टर. तो फंडामेंटल राईटचा चॅप्टर लिहिण्यासाठी काय काय करावं लागलं हे आपले इतके विद्वान लोक, 75 बॅरिस्टर्स, 299 लोक हे सतत 16 दिवस अविरत दिवसभर काम करत होते. 16 दिवस काम करून एक चॅप्टर लिहिलं गेला, पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि हे करण्यासाठी डॉक्टर B.N. राव हे अमेरिकेला गेले. त्यांनी कमीत कमी 8 ते 10 देशांच्या भेटी घेतल्या. तिथल्या ज्युरिस्टला भेटले, तिथल्या जजेसला भेटले, तिथल्या राजकारण्यांना भेटले आणि मग त्यांनी त्या सगळ्यांचा सारांश घेऊन, जसं बघा प्रत्येक तो मधमाशी कशी करते, प्रत्येक फुलात आवश्यक असलेला मध शोषून घेते, तसं डॉक्टर B.N. राव यांनी जगभर प्रवास केला, वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्या, सगळ्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि त्याच्यातून भारतीय लोकांना आवश्यक असेल ते, योग्य असेल ते अशा तरतुदी आणल्या आणि मग ही आपली भारतीय राज्यघटना तयार झाली. ही जेव्हा भारतीय राज्यघटना तयार झाली, त्याच्या कंटेंट्स मध्ये मी जाणार नाही, तो आपला अभ्यासाचा विषय पण नाही आज. ही भारतीय राज्यघटना तयार झाली आणि ती भारतीय राज्यघटना तयार झाल्यानंतर शेवटी ठरलं की अरे ते आता प्रिंट करूया. हे जेव्हा ठरलं तेव्हा हे सगळे जे विद्वान होते, जवाहरलाल नेहरू असतील, लालबहादूर शास्त्री असतील, वल्लभभाई पटेल असतील, डॉक्टर आंबेडकर असतील, ह्या सगळ्यांनी ठरवलं आपण प्रिंट नको करायला म्हणले. हे ऐतिहासिक दस्तऐवज आहे, आपण तो हाताने लिहून काढतो. असा हा ऐतिहासिक दस्तऐवज हाताने लिहिण्याचं ठरलं. त्यासाठी असं ठरलं की तो कॅलिग्राफी पद्धतीने किंवा इटॅलिक पद्धतीनं कॅलिग्राफी पद्धतीने लिहावा. शोध सुरू झाला आणि जेव्हा शोध सुरू झाला तेव्हा कळालं की दिल्लीमध्ये प्रेम बिहारी नारायण रायजादा नावाचे एक कुटुंब आहे आणि त्यांचं हस्ताक्षर किंवा इटॅलिक कॅलिग्राफिक अक्षर अत्यंत सुंदर आहे. आणि मग अशा प्रकारचा ग्रंथ लिहिण्याचं काम त्यांना सोपवायचं ठरलं.
त्यांना भेटण्यासाठी त्यांची जी बैठक होती ती जवाहरलाल नेहरू आणि अशा प्रकारच्या अनेक लोकांच्या सोबत झाली. त्या माणसाला जेव्हा बोलवलं तो साधा क्लर्क किंवा लेखनिक होता मित्रांनो, साधा लेखनिक होता. आणि त्या लेखनिकांना भेटायला कोण जायचं? जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू म्हणजे आताचे पंतप्रधान वेगळे असतात. जवाहरलाल नेहरू म्हणजे त्या इंग्रज लोकांच्या मानगुटीवर बसून देशाला स्वातंत्र्य मिळवणारा पंतप्रधान. आणि त्या पंतप्रधानाला या माणसानं 3 अटी घालल्या. त्यांनी सांगितलं, सर आय विल राईट दिस फॉर यू. भारताची राज्यघटना मी लिहील हातानं, एका ठिकाणी बसून लिहील, पण माझ्या 3 अटी आहेत. तर सगळ्यांनी विचारलं, इतकी मोठी माणसं त्याला विचारायला, बाबा तुझ्या अटी काय आहेत? तो म्हणला, सर मला काही मानधन नको. आपण विचारलं काय हरकत आहे, कशाचं मानधन? मग नको तर नको दिवस. काय विशेष आहे त्याच्यात? मित्रांनो, जेव्हा अमेरिकेची राज्यघटना लिहिण्यात आली, अमेरिकेची राज्यघटना लिहिणारा श्रीमंत देशाची राज्यघटना लिहिणारा माणूस त्यांनी प्रचंड मोठी रक्कम घेतलेली होती. मात्र आपल्या गरीब देशाचा गरीब कारकून जरी असला, लेखनिक असला, तरी तो म्हणाला हे देश कर्तव्य आहे, मला यासाठी कोणताही मेहनताना नको, याचं ही वैशिष्ट्य होतं. आणि मग दुसरी गोष्ट ते म्हणजे ठीक आहे बाबा ही अट पाळू. दुसरी अट तो म्हणला, सर मी सगळं लिहीन, फुकट लिहीन, पण प्रत्येक पानावर माझी सही करीन. एव्हरी पेज ऑफ द कॉन्स्टिट्यूशन विल बिअर माय सिग्नेचर. मग त्यांच्याकडे इलाजच नव्हता, द्यायचं तर होतं, इतकं मोठा माणूस भेटत नव्हता. तीही अट मान्य झाली. आणि त्याला विचारलं होतं तिसरी काय अट आहे? तो म्हणला, सर शेवटच्या पानावर मी माझ्या आजोबांचं नाव लिहीन. त्याला विचारलं हे आजोबांचं हे कशासाठी? तर तो म्हणाला की सर म्हणाला, मी खूप लहान असताना माझे आई वडील वारलेले होते, मी पोरका झालेलो होतो आणि माझ्या आईचे वडील सक्सेना यांनी माझं संगोपन केलेलं होतं, त्यांची आठवण म्हणून शेवटच्या पानावर मला त्यांचं नाव लिहून द्या. मित्रांनो, आजही ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनच्या प्रत्येक पानावर प्रेम बिहारी रायजादा याची सही आहे आणि शेवटच्या पानावर सक्सेना यांचे नाव लिहिलेलं आहे. अशा रीतीनं भारताची ही राज्यघटना आहे, ती लिहून ठेवण्याचं ठरलं. ती लिहून ठेवताना ती जी शाही होती ना, ती शाही एक विशेष दर्जाची करायचं ठरवलं. त्यासाठी अमेरिकेतून काही रसायनं मागवण्यात आली, आपल्याकडची आयुर्वेदातील काही रसायनं वापरण्यात आली आणि जी शाई वापरलेली आहे मित्रांनो ती 1000 वर्ष टिकणारी आहे. ज्या शाईनं भारताचं संविधान लिहिलेलं आहे ती शाई 1000 वर्ष टिकेल अशा प्रकारची ती शाई आहे. हे सगळं लिहिलं, सगळं तयार झालं आणि सगळं तयार झाल्यानंतर मग ठरलं की अरे याचं आपण संरक्षण केलं पाहिजे, नीट ठेवलं पाहिजे. आणि मग शास्त्रज्ञांचा सल्ला घेण्यात आला आणि हेलियम वायूच्या त्या बॉक्सेसमध्ये ते ग्रंथ ठेवण्यात आला आणि तो पार्लमेंट हाऊस मध्ये ठेवण्यात आला. काल जेव्हा आपले पंतप्रधान आणि जे 4 ज्येष्ठ कॉन्स्टिट्युशनल डिग्नेटरीज असतात त्यांची जेव्हा काल सभा झाली तेव्हा तो मूळ ग्रंथ काढण्यात आलेला होता आणि तो समोर ठेवण्यात आलेला होता. अशा पद्धतीनं आजही पार्लमेंट हाऊस मध्ये अशा प्रकारचं मूळ इंग्लिशबद्ध हस्तलिखित आहे. मग तेव्हा असंही ठरलं की अरे याचं एक आपण हिंदी भाषांतर करूया आणि मग त्याचं हिंदी भाषांतर पण केलं. वसंत श्रीकृष्ण वैद्य नावाच्या महाराष्ट्रीयन माणसानं त्याचं हिंदी भाषांतर केलं आणि तेही अशाच प्रकारे लिहून ठेवलेलं आहे आणि तेही अशाच प्रकारच्या हेलियम पॅक अशा एका बॉक्समध्ये पार्लमेंट हाऊसमध्ये सुरक्षित आहे. मित्रांनो, ती घटना आहे म्हणून मी बोलतो आहे, ती घटना आहे म्हणून तुम्ही बसलेला आहात, ती घटना आहे म्हणून आपण आपले सर्व रोजचे दैनंदिन कारभार करू शकतो. ही घटना कायमस्वरूपी टिकावी, त्याचा मूळ दस्त कायमस्वरूपी टिकावा म्हणून त्यासाठी शास्त्रज्ञ नेमलेले असतात आणि ते दर 6 महिन्यांनी आपल्या भारतीय राज्यघटनेचं परीक्षण करत असतात आणि ती व्यवस्थित आहे की नाही ते पाहत असतात. मित्रांनो, भारतीय राज्यघटना ही चिरकाल टिकणारी आहे. यावत चंद्र दिवाकर होती. ही राज्यघटना ही जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारतीय राज्यघटना राहणार आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारतीय संघराज्य राहणार आहे. आपण बघा आसपासचे देश, अफगाणिस्तान बघा, पाकिस्तान बघा, पलीकडचे देश बघा. गेल्या 75 वर्षामध्ये अनेक देशामध्ये हुकुमशाही आली, लष्करी सत्ता आली आणि अनेक वेळा स्वातंत्र्य नष्ट होण्याची वेळ आलेली होती. मित्रांनो, भारतामध्ये असं कधीही होणार नाही. मी असं ठामपणे सांगतो की आपल्या पुढच्या तासाभरामध्ये आपल्या समोर येणार आहे. असं होण्याचं कारण म्हणजे आपले हे जे घटनाकार होते, हे जे 75 बॅरिस्टर्स होते, या ज्या टॉवरिंग पर्सनॅलिटीज होत्या, त्यांनी अशा प्रकारच्या तरतुदी मित्रांनो करून ठेवल्या. देयर इज ऑटो चेक सिस्टीम. ऑटो चेक सिस्टीम म्हणजे काय? समजा उदाहरणार्थ आपल्याला एखादी जखम होते, किरकोळ जखम होते, आपण दुर्लक्ष करतो, दुसऱ्या दिवशी काय पाहतो, खपली धरलेली असते
आपोआप आपल्याच पेशी ते दुखणं बरं करतात आणि ती खपली धरते आणि 2-4 दिवसांनी ते दुखणं बरं होऊन जातं. तसं जर का यदा कदाचित भारतीय राज्यघटनेला काही दुखणं झालं, किरकोळ दुखापत झाली, तर ती भरून येण्याची प्रक्रिया या भारतीय राज्यघटनेमध्येच आपल्या घटनाकारांनी करून ठेवलेली आहे. ते विद्वान होते, त्यांना माहिती होतं की आपल्या पुढच्या पिढ्या इतक्या काही कर्तबगार निघणार नाही. आणि झालं तसंच. आणि म्हणून त्यांनी बघा नुसते तुम्हाला मला फंडामेंटल राईट नाही दिले, ज्या खुर्चीवर आपण मोठ्या मोठ्या लोकांना बसवले ना, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हजारो वर्ष टिकणारा पार्ट 4 आर्टिकल 36 ते आर्टिकल 51 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी काय आहेत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आपले जे राज्यकर्ते आहेत त्यांना मार्गदर्शन व्हावं ही गोष्ट त्यांनी करून ठेवलेली आहे. उद्या ते नसतील आपले राज्यकर्ते, घटनाकार नाहीतच, बरेचसे गेलेलेच आहेत, मात्र ते नसताना सुद्धा त्यांनी दिलेला सल्ला, त्यांचा तो दिलेला लिखित सल्ला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या स्वरूपात आजही आपण प्रिझर्व केलेला आहे. अशा अनेक गोष्टी करण्यात आल्या आणि अशा प्रकारची भारतीय राज्यघटना लिहून ठेवण्यात आली. मात्र ही राज्यघटना लिहून ठेवल्यानंतर एक दिवस डॉक्टर आंबेडकर, ज्या आंबेडकरांनी अविरत कष्ट घेतले. कोण आंबेडकर? काय असतं मित्रांनो, जिथं पिकतं तिथं विकत नसतं. आपल्या जवळच्या माणसाची किंमत कळत नाही म्हणतात. जर का तुम्ही त्यांच्याविषयीची माहिती काढली तर डॉक्टर आंबेडकरांच्या एवढी स्वतःच्या मालकीची ग्रंथ संपदा असलेला माणूस जगात दुसरा नव्हता. जेव्हा राज्यघटना लिहित होते तेव्हा पुस्तकं कमी पडायचे रेफरन्ससाठी. जेव्हा पार्लमेंटच्या लायब्ररीत पुस्तकं कमी पडायचे तेव्हा डॉक्टर आंबेडकरांच्या घरच्या लायब्ररीतनं पुस्तकं मागवली जायची. दॅट वॉज डॉक्टर आंबेडकर. डॉक्टर आंबेडकरांच्या पदव्या लिहायचे. बघा आपण काहीतरी LLB होतो, LLM होतो, PhD होतो आणि तो ती डिग्री कायमच्या आयुष्यावर मिळवत बसतो. डॉक्टर आंबेडकरांच्या डिग्री लिहायला मित्रांनो एक पान लागतं, एवढा मोठा माणूस. डॉक्टर आंबेडकरांनी ही राज्यघटना लिहिली. ही राज्यघटना लिहिल्यानंतर एकदा ते उद्योगानं म्हणाले मला ही राज्यघटना जाळावीशी वाटते. हेच आंबेडकर की ज्यांनी इतके कष्ट घेतले, इतकी मेहनत घेतली, स्वतःच्या तब्येतीची हेळसांड केली आणि ही राज्यघटना लिहिली. एक दिवस उद्योगानं ते म्हणाले की मला ही राज्यघटना जाळावीशी वाटते. त्यांना राज्यसभेत प्रश्न विचारण्यात आला, सर तुमच्यासारखा ज्येष्ठ माणूस, तुम्ही इतक्या कष्टाने ही राज्यघटना लिहिली आणि तुम्हीच म्हणता की जाळून टाकावी, का बरं? काहीतरी कारण असलं पाहिजे. आणि त्यांनी दिलेलं कारण म्हणजे मित्रांनो आजची परिस्थिती. त्यांनी काय कारण दिलं ते म्हटले, वी हॅव बिल्ट अ टेम्पल ऑफ डेमोक्रेसी and we intended to install the statue of God therein. Alas, before we installed the God's statue, the Rakshasa has come and occupied the temple. आम्ही मंदिर बांधलं लोकशाहीचं आणि असं ठरवलं की आता देवाची मूर्तीमध्ये आणून बसूया. पण देवाची मूर्ती बसवायच्या अगोदर अरे तिथे राक्षस येऊन राहिले. पण राक्षस राहिलेल्या त्या मंदिराचं काय करायचं? पाडलेलं बरं ना. कोण राक्षस? लोकशाहीच्या मंदिरात कोण राक्षस येतात सध्या? तेच राक्षस तेव्हा आले. 1951 साली पार्लमेंटचं इलेक्शन झालं. रिलेशनशिप आहे तुम्हाला सांगतो. आपली जी घटना समिती जेव्हा नेमण्यात आली त्याच्यामध्ये 15 स्त्रिया होत्या. तुम्ही म्हणाल काय विशेष आहे? आता आम्ही 33% आहोत. बरं मित्रांनो, जेव्हा जगात विषय नव्हता, मात्र भारताच्या आपल्या मागासलेल्या देशाच्या तेव्हा मागासलेल्या देशाच्या घटना समितीमध्ये तब्बल 15 स्त्रिया होत्या. आणि ह्या 15 स्त्रियांच्या मध्ये सर्व जाती धर्माच्या होत्या. मुस्लिम होत्या, दलित होत्या, सर्व जाती धर्माच्या स्त्रिया होत्या. आणि त्यापैकी एक भगिनी त्या होत्या साऊथच्या दलित भगिनी होत्या. त्यांचं नाव होतं देवयानी वेलायुधन. देवयानी वेलायुधन नावाच्या साऊथच्या एक भगिनी होत्या. त्यांनी सगळं हे जे पुस्तक आहे ना, हा जो ग्रंथ आहे ना, हे जे होली बुक आहे ना, याची फक्त 3 ओळी लिहिल्या. मित्रांनो जे आपल्याला 10 ओळीत सांगता येणार नाही, जे आपल्याला 10 पानात सांगता येणार नाही, त्या भगिनीने फक्त 3-4 ओळीत सांगितलं. शी सेज दॅट as we see Lord Sri Krishna has parked himself in the shlokas and verses of Bhagavatam or Bhagavad Gita, likewise Dr. Ambedkar has parked himself in the articles and schedules and pages of the Constitution of India. जसं आपण भगवद्गीतेचं पानं उलटतो, जसे आपण भगवद्गीतेचे पानं उलटतो आपल्याला काय दिसतं? कोण असतं सगळ्या भगवद्गीतेत? श्रीकृष्ण उवाच
सगळं श्रीकृष्णाची फिलॉसॉफी म्हणजे आपण वाचत असताना डोळे झाकले तरी सुद्धा प्रत्येक पानामध्ये आपल्याला श्रीकृष्ण दिसतो. तसं ह्या भगिनी म्हणतात या घटनेच्या पानामध्ये मला आणि सर्व भारतीयांना प्रत्येक पानामध्ये कोण दिसतं? डॉक्टर B.R. आंबेडकर. अशा प्रकारची गोष्ट आंबेडकरांनी केली आणि म्हणून आज आंबेडकर त्या घटनेसोबतच कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहतील. हे सगळं एकीकडे होत होतं मित्रांनो. घटना तयार झाली, घटना लिहून ठेवली आणि आता ती घटना झाल्यानंतर वाचला दिवस ऑन दिस 26th day of November 1949. या दिवशी काय केलं आम्ही? ही राज्यघटना एका हाताला दुसऱ्या हाताला देऊन टाकली. आम्ही आम्हालाच दिली टू हिअर बाय अडॉप्ट अँड गिव्ह टू अवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन. केली आम्ही घटना. पण हे झाल्याबरोबर 1947 साली इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट आलेला होता आणि त्या ऍक्टच्या कलम 8 मध्ये एक तरतूद केलेली होती. जरीही ही घटना समितीचं काम संपलं तरी घटना समिती संपुष्टात येणार नाही जोपर्यंत जनरल इलेक्शन्स होत नाहीत, नवीन पार्लमेंट अस्तित्वात येत नाही तोपर्यंत ही घटना समिती हे इंटेरिम पार्लमेंट होईल. म्हणजे थोडक्यात ही घटना समिती 26 नोव्हेंबर पर्यंत घटना समिती होती आणि 26 नोव्हेंबरच्या नंतर इट बिकेम इंटेरिम पार्लमेंट. अंतरिम पार्लमेंट संसद म्हणून यांनी काम सुरू केलं आणि अशा पद्धतीनं त्याच्याकडेच लगेचच ते जे तज्ञ होते, जे देशप्रेमी होते ते सगळे नंतर राजकारणी आणि मग ती सगळी घटना आता ह्या लोकांच्या ताब्यात आली आणि लगेचच त्यानंतर मुद्दा सुरू झाला की ह्या घटनेचं पालकत्व कोणाकडे असतं? हू शॅल टेक केअर ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन? कारण पार्लमेंट कुठून आलं? राज्यघटना. आमची कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट कुठून आलं? राज्यघटना. प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर कुठून आले? भारतीय राज्यघटना. मग ही भारतीय राज्यघटना हे ज्याचं मूळ आहे, हे जे मूळ आहे याचं पालकत्व कोणी घ्यायचं, याचा सांभाळ कोणी करायचा? आणि एक सुप्त स्पर्धा सुरू झाली. सुप्त म्हणायलाच नको, ती फार दृश्य नंतर झाली, त्याचाही आपण आता अभ्यास करणार आहोत. 1950 साली अजून पार्लमेंट यायचं होतं, अजून इलेक्शन्स व्हायच्या होत्या. 1950 साली बिहार प्रांतामध्ये बिहार लँड रिफॉर्म्स ऍक्ट करण्यात आला आणि ह्या बिहार लँड रिफॉर्म्स ऍक्ट अन्वये जे मोठे जमीनदार होते त्यांच्या जमिनी काढून घेण्याचं ठरण्यात आलं. अशा तरतुदी करण्यात आल्या, ज्याला आपण लँड सिलिंग ऍक्ट असं म्हणतो आपल्याकडे. अशा प्रकारचा लँड सिलिंग ऍक्ट आला 1950 मध्ये स्टेट ऑफ बिहारमध्ये. हा कायदा आल्याबरोबर कामेश्वर सिंग नावाच्या एका मोठ्या लँडलॉर्डनं, सर कामेश्वर सिंग यांनी एक खटला दाखल केला पटना हायकोर्टात. कामेश्वर सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार 1950 सुप्रीम कोर्ट, पटना हायकोर्ट. आणि त्या खटल्यामध्ये कामेश्वर सिंग यांनी या त्या लँडलॉर्डने सांगितलं दिस इज कॉन्ट्री टू फंडामेंटल राईट्स. काय म्हणता आर्टिकल 13? आर्टिकल 13(1), 13(2), 13(3). आर्टिकल 13(1) मध्ये काय सांगितलं? All laws in force immediately before commencement of this constitution shall be void to the extent of the inconsistency. जे कायदे भारतामध्ये घटना येण्याच्या आधी अस्तित्वात असतील, जर का ते ह्या घटनेच्या विरोधी असतील आणि फंडामेंटल राईटच्या विरोधी असतील तर काय होईल? They will be void to that extent. And what 13(2) says, state shall not make any law. संसदेनं असा कोणताही कायदा घटना आल्यानंतर करायचा नाही की ज्याद्वारे फंडामेंटल राईटचं ऍब्रिज होतील, व्हायलेशन होईल आणि झालं तर दे विल बी व्हाईड. म्हणजे थोडक्यात असा कोणताही कायदा जर का फंडामेंटल राईटच्या विरुद्ध असेल, राज्यघटनेच्या विरुद्ध असेल तर तो काय होईल? व्हाईड होईल, रद्द होईल. That was made. Now issue arose. If at all constitution is to be amended as per Article 368, whether that is a law within the meaning of Article 13. मित्रांनो, सुमारे 50 वर्ष एकच लढाई चालली होती. एकाच ओळीचा अर्थ काढायचा होता सुप्रीम कोर्टात. काय अर्थ काढायचा होता? आर्टिकल 13 काय म्हणतं की असा कोणताही कायदा, लॉ की जो फंडामेंटल राईटचं ऍब्रिज करतो, व्हायलेशन करतो, तो काय होईल? व्हाईड. आणि आता जर का भारताच्या संसदेने आर्टिकल 368 अन्वये भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केली, फंडामेंटल राईट मध्ये दुरुस्ती केली, त्याला लॉ म्हणायचं का नाही म्हणायचं? इफ इट इज लॉ देन विल बी व्हाईड. इफ इट इज नॉट लॉ देन
it will be valid. And therefore, question was whether that is amendment as per Article 368 will be law within the meaning of Article 13(1) and 2 or not. In the year 1950, this case of Kameshwar Singh versus State of Bihar came up for hearing before the Patna High Court. And Patna High Court set it aside, declared it to be void. पटना हायकोर्टाने सांगितलं की हा जो स्टेट ऑफ बिहारचा हा जो कायदा आलेला आहे हा घटना बाह्य आहे, घटना विरोधी आहे, फंडामेंटल राईटचं व्हायलेशन करणार आहे. आणि देअरफॉर वी हिअरबाय सेट इट असाइड दॅट इज डिक्लेअर्ड टू बी व्हाईड. तो कायदा रद्द करण्यात आला. हे झाल्याबरोबर त्या पटना गुजरात त्या बिहार प्रांताच्या मंत्रिमंडळानं नेहरूंच्याकडे तक्रार केली. त्यांनी तक्रार अशी केली की जर आम्ही अशा दुरुस्त्या केल्या नाहीत, फंडामेंटल राईटच्या विरोधी कृती केल्या नाहीत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलची अंमलबजावणी केली नाही, तर आम्ही लोक उपयोगी, समाज उपयोगी वेलफेअर ऍक्टिव्हिटी करू शकणार नाही. जर का एखाद्या व्यक्तीकडे 1000 एकर जमीन असेल आणि जर का दुसऱ्या व्यक्तीकडे जमीन नसेल तर आम्हाला अशा प्रकारचा कायदा करून याची जमीन काढून घेतली पाहिजे, याला दिली पाहिजे. दिस शुड बी परमिटेड. आणि असं म्हटल्याबरोबर नेहरूंनी आपली यंत्रणा कामाला लावली आणि पहिली घटना दुरुस्ती करून टाकली. पहिली घटना दुरुस्ती मित्रांनो कोणी केली? त्यात तेव्हा पार्लमेंट आलेलं नव्हतं. ज्या घटना समितीनं आम्हाला मूलभूत हक्क दिले त्यांनीच पहिली दुरुस्ती करून टाकली. थोडक्यात या हातानं राईट टू प्रॉपर्टी दिला आणि त्या हातानं 1950लाच राईट टू प्रॉपर्टी काढून घेतलं. Constitution came into force in the year 1949 and right to property and provisions thereto were made by the first amendment. जर का मला तुम्ही विचारलं की सर आता 106 अमेंडमेंट आहेत शेवटच्या अमेंडमेंट पर्यंत, आणि शेवटची अमेंडमेंट कशाची आहे? आमच्या बहिणीनं दिलेलं 33% आरक्षण. मग जर का 23 सालची ती आरक्षणाची शेवटची अमेंडमेंट 106ची. या 106 पैकी सगळ्यात इफेक्टिव्ह अमेंडमेंट कोणची? आय विल से फर्स्ट अमेंडमेंट. काय केलं फर्स्ट अमेंडमेंटनी? फर्स्ट अमेंडमेंटनी पार्लमेंटला अधिकार देऊन टाकले की तुम्ही आता 9वं शेड्यूल तयार केलेला आहे. जो कायदा पार्लमेंट उचलेल आणि त्या 9व्या शेड्यूल मध्ये टाकेल तो कोर्टात चॅलेंज करायचा नाही. आर यू गेटिंग मी करेक्टली? जर का आपण पहिली अमेंडमेंट वाचली तर पहिल्या अमेंडमेंटनी 2 मुख्य गोष्टी केल्या. 9वं शेड्यूल तयार केलं आणि त्या 9व्या शेड्यूल मध्ये कोणताही कायदा टाकला दॅट इज सेव्ड फ्रॉम डिक्लेरेशन इट टू बी व्हाईड. असा कायदा व्हाईड डिक्लेअर करता येणार नाही. दॅट इज सेव्ड, दॅट इज प्रोटेक्टेड. देयर वॉज अ प्रोटेक्टिव्ह अम्ब्रेला क्रिएटेड बाय क्रिएटिंग 9th शेड्यूल अँड द प्रोव्हिजन्स इन आर्टिकल 31 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ही पहिली अमेंडमेंट होती. आणि as soon as this amendment was done, मग वेगवेगळ्या प्रांतांनी तो सपाटा सुरू केला आणि वेगवेगळ्या प्रांतांनी आता अशा प्रकारचे कायदे करायला सुरुवात केली. ह्या पद्धतीने जेव्हा पहिली अमेंडमेंट आली आणि कायदे करायला सुरुवात झाली तेव्हा अनेक प्रकारचे कायदे, अनेक प्रकारचे सिलिंग कायदे हे त्या 9व्या शेड्यूल मध्ये टाकले. 9व्या शेड्यूल मध्ये टाकले की काय व्हायचं? नॉट टू बी चॅलेंज, प्रोटेक्टेड. काही करा, किती हक्क काढून घ्या, फक्त 9व्या शेड्यूल मध्ये टाकून घ्या. आणि ते कायदे 9व्या शेड्यूल मध्ये टाकायला सुरुवात झाली. आणि दिस वॉज चॅलेंज बिफोर द सुप्रीम कोर्ट. दिस फर्स्ट अमेंडमेंट was challenged before the Supreme Court in the year 1951 in the case of Shankari Prasad versus Union of India. तुम्ही म्हणाल की सर आम्ही हे फर्स्ट डे लिहिलेलं शिकलोय. मित्रांनो ते आज मी तुम्हाला सांगणारच नाही. काय संघर्ष होता ना तो आपल्याला पाहायचा आहे. तो संघर्ष पाहताना तुम्हाला असं एक वेळ येणार आहे मी सांगायची की आपल्या पंतप्रधानांनी त्यांना पाहिजे ते जज सुप्रीम कोर्टात कसे नेमले होते हे आपल्याला बघायचं. त्याची सुरुवात इथून झाली. आपल्या पसंतीचे न्यायमूर्ती कसे नेमायचे आणि त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे तशा गोष्टी कशा करून घ्यायच्या याची सुरुवात भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 1950 साली झाली. आणि पहिली केस हिअरिंग झाली शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1951 सुप्रीम कोर्ट. जस्टिस कनिया तेव्हा भारताचे सरन्यायाधीश होते आणि 5 न्यायमूर्तींच्याकडे हा खटला लागला. काय होता मुद्दा? 368 आर्टिकलनी केलेली घटना दुरुस्ती ही लॉ आहे किंवा नाही. लॉ असेल तर ज्युडिशियल रिव्ह्यू सुप्रीम कोर्ट कॅन डिक्लेअर इट टू बी व्हाईड, नसेल तर हात लावायचा नाही. मग ते पार्लमेंटला काय करायचं ते करू द्या. 5 जजेस युनॅनिमसली हेल्ड दॅट पार्लमेंट हॅज ॲब्सोल्यूट पॉवर. पार्लमेंटला जे करायचं ते करता येईल. आणि 368 कलमाने जर का घटना दुरुस्ती केली तर त्याला कायदा म्हणायचं नाही, त्याला लॉ म्हणायचं नाही. लॉ म्हटलं नाही की आर्टिकल 13 लागत नाही. 13 लागत नाही की मग अशी घटना दुरुस्ती ही व्हॅलिड होणार.
आणि अशा पद्धतीनं ती केलेली पहिली घटना दुरुस्ती ही शंकरी प्रसादच्या केसमध्ये काय ठरली तर व्हॅलिड ठरली. भारतीय लोकांचे राईट टू प्रॉपर्टी काढून घेण्याचं लायसेन्सच पार्लमेंटला पहिल्या घटना दुरुस्तीने मित्रांनो देऊन टाकलं होतं. हे सुरू झाल्याबरोबर प्रत्येक प्रांताने आपापल्या प्रांताचे कायदे त्याच्यात टाकायला सुरुवात केली. त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते आणि मग अशा प्रकारची घटना दुरुस्ती करताना त्यानंतर 4थी आणि 17वी घटना दुरुस्ती करण्यात आली. पुढच्या घटना दुरुस्तीनं काय केलं तर राजस्थान सरकारचे जे जमीन विषयक कायदे होते ते नव्या शेड्यूलमध्ये टाकून दिले, नव्या परिशिष्टात टाकून दिले. ते झाल्याबरोबर ती केस सुप्रीम कोर्टासमोर आली. तिचं नाव होतं तुमची केस यस सज्जन सिंग देव वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान आणि युनियन ऑफ इंडिया 1965 सुप्रीम कोर्ट. 65 साली मुद्दा निर्माण झाला की नव्या शेड्यूलमध्ये जर काही एखादा कायदा टाकला तर तो आता निर्विवाद झाला, चॅलेंज करायचाच नाही. पुन्हा 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ नेमण्यात आलं. पुन्हा शंकरी प्रसादच्या केसचं डिस्कशन झालं आणि पुन्हा 5 विरुद्ध 0 मताने सगळ्या न्यायमूर्तींनी ठरवलं पार्लमेंट इज सुप्रीम. न्याय संस्था सुप्रीम नाही, पार्लमेंट इज सुप्रीम आणि पार्लमेंट कॅन अमेंड फंडामेंटल राईट्स. आपल्या भारताच्या संसदेला आपले फंडामेंटल राईट घटना अमेंड करण्याचे अमर्याद हक्क आहेत, त्याच्यावरती कोणतंही रिस्ट्रिक्शन नाही. अशा प्रकारचा निर्णय त्या सज्जन सिंगच्या केसमध्ये 1965 साली देण्यात आला. मात्र हे सगळं करत असताना त्या 5 न्यायमूर्तींच्या पैकी एक न्यायमूर्ती ते जस्टिस मुधोळकर फ्रॉम महाराष्ट्र बॉम्बे हायकोर्ट. आणि बॉम्बे हायकोर्टात ते इलेक्ट झालेले जस्टिस मुधोळकर जे होते त्यांनी आपल्या निकाल पत्राच्या शेवटच्या 4 ओळीमध्ये लिहिलंय. त्यांनी लिहिलं हे सगळं करा पण तरीही घटनेची बेसिक फीचर्स असतील ती मात्र लक्षात ठेवा. बेसिक फीचर्स लक्षात ठेवा असं त्यांनी तिथे म्हणून ठेवलं. हे जे वाक्य होतं मित्रांनो मुधोळकर साहेबांचं हे शेवटी कुठे त्याचा बनियान ट्री झाला किंवा वटवृक्ष झाला केशवानंद भारतीमध्ये. म्हणजे त्या केशवानंद भारतीच्या 73च्या जजमेंटची सुरुवात ही 1965च्या सज्जन सिंग देव वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये जस्टिस मुधोळकर साहेबांच्या वाक्यात दडलेली होती. मित्रांनो या सगळ्या घटनेचं या सगळ्या निकालाचं जनक जर का म्हटलं तर जस्टिस मुधोळकर ऑफ बॉम्बे हायकोर्ट हु वॉज एलिव्हेटेड टू द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. हा निकाल लागला 1965. हा निकाल लागल्याबरोबर आता सरकारला समजलं अरे हे सगळं आपल्याकडे आलेलं आहे, सुप्रीम कोर्ट आता आपण म्हणून तसंच म्हणतं आहे, मग आता कायदे करायला सुरुवात करा. आणि मग त्यांनी पंजाब प्रांताचा एक कायदा होता तोही तो नव्या शेड्यूलमध्ये टाकून दिला. तो पंजाब प्रांताचा जमीन विषयक कायदा नव्या शेड्यूलमध्ये टाकल्याबरोबर तो लगेच सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाला. IC गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब अँड अदर्स 1967 सुप्रीम कोर्ट. आता टर्न घ्यायला सुरुवात झाली. First term in the history of the Supreme Court, it occurred on 27 September 1967. खऱ्या दृष्टीनं भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचं अगदी कन्सिडरेबल किंवा अत्यंत योग्य असा निर्णय आला तो म्हणजे 27 सप्टेंबर 1967. आणि ही जी केस होती IC गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब, इट वॉज रिफर्ड टू नाव 11 जजेस. आता ठरलं आधी पहिल्या केसमध्ये किती होते 5, दुसऱ्या केसमध्ये किती होते 5 न्यायमूर्ती. मग यांनी विचार केला अरे सारखे 5 न्यायमूर्ती आहेत, एकदा हा खटला कायमचाच निकाल काढूया, 11 न्यायमूर्ती नेमून टाकूया. And this was referred to the bench of 11 judges. Unfortunately, when this entire case was heard, now there were 5 versus 5 judges. 5 जज म्हणत होते पार्लमेंट हॅज अनलिमिटेड पॉवर. 5 जज म्हणत होते नो, Parliament has no unlimited power. There is restriction on Parliament's power. Therefore, there was equal scale, 5 versus 5. And then the 6th judge, he was the Chief Justice of the Supreme Court of India, Justice K.K. Subbarao. And this Justice K.K. Subbarao, he joined the majority and his judgment became the finality, 6 versus 5. And he said that fundamental rights are sacred rights and Parliament cannot touch fundamental rights. This is law within the meaning of Article 13. नेमकं ती जी शंकरी प्रसादची केस होती, नेमकी ती सज्जन सिंगांची केस होती, त्याच्या नेमकं उलट आता इथं ठरलं आणि त्यांनी सांगितलं संसदेने फंडामेंटल राईटला हात पण नाही लावायचा. If it is so, then that will be violent law. That was the decision delivered in IC Golaknath versus
State of Punjab and others, 1967 Supreme Court decided on 27th September 1967. Real controversy started now. हे झाल्याबरोबर आता ते सरकारला सहन झालं नाही. कोर्ट आमचं नाही म्हणतं काय, कोर्ट आमचे आदेश मानत नाही काय असं म्हटल्याबरोबर त्यांनी लगेच घटना दुरुस्ती करून टाकली. They thereafter immediately provided for the amendment in the law itself, and that amendment in the law was done by virtue of 24th Amendment. त्यांनी आता ही आयशी गोलकनाथची केस ओव्हररूल करण्यासाठी डायरेक्ट स्पर्धाच होती, अनटोल्ड स्टोरी नव्हतीच, बरोबर पाहता नव्हतीच, प्रत्यक्ष आता लढाई सुरू झालेली होती. त्या तत्वाची लढाई सुरू झालेली होती. कोर्टाने निकाल द्यायचा की यांनी उलटा कायदा करून टाकायचा. आयशी गोलकनाथची केस डिसाईड झाल्याबरोबर पार्लमेंटने लगेच विरुद्ध कायदा करून टाकला आणि राज्यघटनेमध्ये 24वी अमेंडमेंट आणून टाकली. आणि त्यांनी सांगितलं की हे जे कोर्टाचं वगैरे आहे जरा बाजूला ठेवूया, आम्हाला नुसते फंडामेंटल राईट नाही पाहिजे. भारतीय राज्यघटनेने आणि त्या 75 बॅरिस्टर लोकांनी आम्हाला आणखी काय सांगितलंय, पार्ट 4 आर्टिकल 36 टू आर्टिकल 51 ॲज टू डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, ते जे मार्गदर्शक तत्व आहेत त्याचा पण आम्हाला अभ्यास करायचा आहे, त्याला पण आम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. जर का लोकांच्या वेलफेअरसाठी आम्हाला काही करायचं असेल तर मग कोणाचे तरी एकाचे फंडामेंटल राईट रिस्ट्रिक्ट करावे लागतील. जर का संपूर्ण गावाला आम्हाला काहीतरी द्यायचं असेल तर एका जमीनदाराची जमीन काढून घ्यावी लागेल. दिस इज टू बी परमिटेड आणि ते मेड 24th अमेंडमेंट. सुप्रीम कोर्टाचा निकाल रद्द करण्यासाठी, आयशी गोलकनाथ निष्प्रभ करण्यासाठी संसदेने हा नवीन कायदा केला, नवीन अमेंडमेंट आली, 24th अमेंडमेंट आली. ही आल्याबरोबर ती अमेंडमेंट चॅलेंज झाली. कोणत्या केसमध्ये ती अमेंडमेंट आली? इन ओव्हरनाईट when Indira she made a pronouncement. कायदा पण करत नव्हते, ऑर्डिनन्स काढून टाकायचे. कायदा पार्लमेंटला जावं लागतंय, दोन सभागृहामध्ये ठराव पास करावे लागतात, राष्ट्रपतीकडे जावं लागतंय. त्यांनी तेवढी पण तसदी घेतली नाही. त्यांनी एक ऑर्डिनन्स काढून टाकला आणि त्या ऑर्डिनन्सनं सांगून टाकली 14 मेजर बँक्स इन इंडिया आर नॅशनलाइज. सगळ्या बँका ताब्यात घेऊन टाका आणि कोणाला ₹1 पण काही नुकसान भरपाई देऊन टाकू. हे झाल्याबरोबर दिस केस वॉज चॅलेंज बाय रुस्तुमजी कावतजी कुपर वर्सेस युनियन ऑफ इंडिया. R.C. कुपर वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस वॉज चॅलेंज बिफोर द सुप्रीम कोर्ट. 24वी घटना दुरुस्ती चॅलेंज करण्यात आली आणि इश्यू वॉज की पार्लमेंटला अशा प्रकारचे नागरिकाचे मूलभूत हक्कावरती अतिक्रमण करता येईल काय आणि आर्टिकल 368 चा स्कोप काय असेल. एव्हरीथिंग वॉज चॅलेंज बिफोर द सुप्रीम कोर्ट इन द केस ऑफ R.C. कुपर वर्सेस युनियन ऑफ इंडिया. पुन्हा 11 लोक आले, पुन्हा 11 लोक आले. आधीच्या केसमध्ये किती होते? सुरुवातीला 51 साली 5, 65 साली 5, 67 साली 11 आणि आता पुन्हा 11 लोक आले. आणि 11 people they discuss and decided this issue by 10 versus 1 majority. 10 विरुद्ध 1 मतानं त्यांनी सांगितलं की पार्लमेंटची ही जी घटना दुरुस्ती केलेली आहे ती बरोबर नाही आणि आर्टिकल 368 च्या आधारे अशी घटना दुरुस्ती करता येणार नाही. हे झाल्याबरोबर, ही गोष्ट झाल्याबरोबर इंदिरा गांधी आणखी चिडल्या आणि त्यांनी त्याच्यानंतर 25वी अमेंडमेंट आणली, लगेच 26वी अमेंडमेंट आणली. कायदा झाला, सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, तो निष्प्रभ करायला काय केलं पाहिजे? घटना दुरुस्ती. यांचा निकाल आला की यांनी घटना दुरुस्ती करायची. लगेच 25वी आणि 26वी घटना दुरुस्ती करण्यात आली. जेव्हा वल्लभभाई पटेलांनी त्या राजे रजवाड्यांना त्यांना आश्वासन दिलेलं होतं, यू जॉईन इंडिया, तुम्ही आमच्यात या, भारतामध्ये समाविष्ट व्हा, तुम्हाला पुढच्या तुमच्या खर्चासाठी भारत सरकारतर्फे प्रिव्ही पर्सेसला काही ठराविक रक्कम तुम्हाला दिली जाईल. मात्र इंदिरा गांधींनी ठरवून टाकलं, सरकारने ठरवून टाकलं की त्यांच्या द्यायचा प्रिव्ही पर्स वगैरे काही नाही, रद्द करून टाकलं. इन ओव्हरनाईट देयर वॉज ऑर्डिनन्स अँड दॅट वॉज अबॉलिश्ड. दॅट वॉज चॅलेंज बाय द प्रेसिडेंट ऑफ द असोसिएशन ऑफ द एक्स स्टेट्स इन इंडिया, हिज हायनेस माधवराव सिंधिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया. माधवराव सिंधियानी ही केस सुप्रीम कोर्टामध्ये 1971 साली चॅलेंज केली. R.C. कुपरची केस 70 साली डिसाईड झाली. ही केसमध्ये पुन्हा 25 आणि 26वी अमेंडमेंट चॅलेंज करण्यात आली. मग आता इंदिरा गांधींनी शेवटचा स्ट्रोक द्यायचं ठरवलं आणि दॅट लास्ट स्ट्रोक वॉज बाय 29th अमेंडमेंट. त्यांनी आता भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांना कळालं की आपण काहीतरी करतोय, R.C. कुपर मध्ये बँका एकत्र आणतोय, बँका ताब्यात घेतोय. लगेच सुप्रीम कोर्ट म्हणतंय यू हॅव टू पे रिझनेबल कॉम्पेन्सेशन, अदरवाईज डोंट अक्वायर.
माधवराव शिंदेची केस आली, लगेच त्याच्यामध्ये सुद्धा 9 वर्षेस 2 मताने सरकारच्या विरुद्ध निकाल लागला. हे निकाल विरुद्ध लागतात असं कळल्याबरोबर त्यांनी काय केलं तर हे सगळं ऐकून एखाद्याला असं वाटेल मी काँग्रेस विरोधी वगैरे आहे. मित्रांनो मी कोणत्याही पक्षाचा वगैरे नाही, मी भारतीय राज्यघटनेच्या पक्षाचा आहे. मात्र जेव्हा अशा 2 प्रकारचे खटले सुप्रीम कोर्टाला इतक्या बहुमताने निकाली काढले, सरकारच्या विरुद्ध निकाल द्यायला सुरुवात केली, पार्लमेंटच्या विरुद्ध निकाल द्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी शेवटचा स्ट्रोक केला आणि 29वी घटना दुरुस्ती आणली. आणि ती जी 29वी घटना दुरुस्ती होती दॅट वॉज चॅलेंज बिफोर द सुप्रीम कोर्ट इन द केस ऑफ केशवानंद भारती वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आपण सगळ्यांनी ही केस 10 वेळा वाचली, परंतु आपण काय नाही वाचलं ना ते मी तुम्हाला सांगतो. आपण कशाचा अभ्यास नाही केला ते सांगणार आहे की जेव्हा केस आली तेव्हापासून भारतामध्ये कमिटेड ज्युडिशरी नावाचा कन्सेप्ट आला. कमिटेड ज्युडिशरी म्हणजे काय? कर्त्या लोकांनी, राज्यकर्त्या लोकांनी त्यांचे विचाराचे न्यायाधीश नेमायचे. कर्त्या लोकांनी वरच्या कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या विचाराचे न्यायाधीश मांडायचे, नेमायचे की सो दॅट दे कॅन हॅव द डिसिजन ऑफ देअर चॉईस. अशा प्रकारचा कन्सेप्ट आला. त्याला इंग्लंडमध्ये ट्रॅकिंग ऑफ द ज्युरी असं म्हणायचे. आपल्याला माहिती असेल इंग्लंडमध्ये ज्युरी सिस्टीम होती. न्यायाधीश बसायचे, ज्युरी असायचे आणि त्या केसमध्ये आपल्याला हवा तसा निकाल आणण्यासाठी हवे तशी ज्युरी नेमायची. आणि मग ते ज्युरी जर का तुमच्याच विचाराचे असतील, तुम्हीच नेमलेले असतील, काय होईल? तुम्हाला पाहिजे तसा निकाल देतील. असं भारतीय अशा प्रकारची गोष्ट भारताच्या या सर्वोच्च न्यायालयामध्ये घडली का असा विषय निर्माण झाला. हे मी सांगत नाही. T.R. अंधार्जुना नावाच्या लेखकानं केशवानंद भारती अनटोल्ड स्टोरी नावाचं एक पुस्तक लिहिलंय. 100 पानाचं पुस्तक आहे मित्रांनो, जरूर वाचा. आणि त्या पुस्तकामध्ये एक सेपरेट चॅप्टर त्यांनी लिहिलाय. कोण होते अंधार्जुना? T.R. अंधार्जुना हे महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल होते आणि भारताचे सॉलिसिटर जनरल होते. या ग्रस्ताने जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकाच्या पान नंबर 14, 15 आणि 16 वरती स्पष्टपणे लिहिलंय ट्रॅकिंग ऑफ द ज्युरी अँड कमिटेड ज्युडिशियरी. आणि मग त्यांनी पुढच्या 3 पानामध्ये खुलाशावर सांगितलं कोण होते जजेस. या केसमध्ये आता ठरलं की 10, 5 वगैरे नको, एकदम किती निघून टाकू? 13 जजेस निघून टाकू. 13 जजेस आपण. या 13 जजेस मध्ये ही जी आधीची केस डिसाईड झाली आर.सी. कूपर वर्सेस युनियन ऑफ इंडिया, बँक नॅशनलायझेशन, माधवराव शिंदे वर्सेस युनियन ऑफ इंडिया, प्रिव्ही पर्सेस केस. त्या केसेस त्या सरकारच्या विरुद्ध डिसाईड झालेल्या होत्या. त्या केसमध्ये ज्यांनी ते निर्णय दिले ते आता ह्या केसमध्ये पुन्हा आले. म्हणजे थोडक्यात सरकारच्या विरुद्ध असलेले काही न्यायाधीश याच्यात आलेले होते. जस्टिस S.M. सिक्री, जस्टिस ग्रोवर, जस्टिस सेलार आणि जस्टिस हेगडे. दे वर इन प्रिव्हियस 2 केसेस. आधीच्या 2 केसमध्ये असलेले जस्टिस सिक्री, जस्टिस सेलार, जस्टिस ग्रोवर हे 4 आणि जस्टिस हेगडे हे 4 न्यायमूर्ती पुन्हा आले. संकेत असतो मित्रांनो, जी केस मी डिसाईड केली किंवा जी गोष्ट मी सांगितली त्याच्याच बाबतीत मी पुन्हा निर्णय घ्यायला नको. या केसमध्ये जे कंपोजिशन होतं, ज्या पद्धतीनं न्यायमूर्ती नेमलेले होते तीच कशी ऑब्जेक्शनेबल आहे असं तो ऑथर म्हणतोय. आणि ते ऑथर असं म्हणतात ही पद्धती काय आहे तर आधीचे याची विचार माहिती होते. कारण त्यांनी जेव्हा ती आर.सी. कूपरची बँक नॅशनलायझेशनची केस डिसाईड केली, प्रिव्ही पर्सेसची केस डिसाईड केली, तेव्हा त्यांचे विचार कळालेले होते. काय विचार कळालेले होते? पार्लमेंट कॅनॉट टच फंडामेंटल. मग तुम्हाला जर का विचार कळाले होते तुम्ही त्यांनाच पुन्हा त्या बेंचमध्ये घेतलेलं आहे. 4 ते झाले. आणि मग त्यासोबतच आणखी 3 होते. जस्टिस मुखर्जी वॉज देअर, जस्टिस जगनमोहन रेड्डी वॉज देअर, and Justice Khanna was there. These were the 7 people. Remaining 6, they were Justice A.N. Ray. आणि पुढची जर 5 नावं सांगितली त्या पुस्तकात त्याचा सोर्सच सांगितलाय. कोणी कोणाला कशासाठी नेमलं हे सांगितलं आणि कोणी कोणाला कशासाठी नेमलंय हे त्या पुस्तकात आहे. त्या पुस्तकात फार सुंदर सांगितलंय की इंदिरा गांधी येईपर्यंत आता आपल्याकडे कोणती सिस्टीम आली? आता कॉलेजियम सिस्टीम आली. चीफ जस्टिस प्लस सिनियर जजेस दे डिसाइड. आता ते पूर्वी तसं नव्हतं. जजेस फर्स्ट अँड सेकंड केसच्या आधी. जजेस फर्स्ट अँड सेकंड केसच्या आधी काय होतं? द एक्झिक्युटिव्ह. Usually the president in consultation with the prime minister used to appoint the judges of the Supreme Court in consultation with the chief justice.
मग इंदिरा गांधीला जज नेमायचे असतील तर त्यांच्या मनात येतील ते लोक त्या चीफ जस्टिसला विचारणार आणि त्यांच्या सल्ल्याला नेमणार. शेवटी तर 70 सालानंतर इंदिरा गांधींनी हे बंद करून टाकलं. त्यांनी स्वतःच्या पसंतीचे जजेस नेमायचे आणि यांना फक्त कळवायचे यांना नेमले बरं का. अशी पद्धती सुरू झाली आणि ह्या पद्धतीमध्ये एक जज नेमले, त्यांचं नाव होतं द्विवेदी नावाचे जज नेमले आणि ते द्विवेदी कोण होते हे त्यांनी लिहिले. तेव्हा इंदिरा गांधीच्या मंत्रिमंडळामध्ये बहुगुणा नावाचे लॉ मिनिस्टर होते. हे द्विवेदी आणि ते बहुगुणा हे दोघं व्याही होते. एका व्याह्यानं दुसऱ्या व्याह्याची नेमणूक सुप्रीम कोर्टामध्ये जज म्हणून केली असं त्यांनी सांगितलं. इथपर्यंतही कळालं आपल्याला की व्याह्याला नेमलंय. मग आणखी एकाची नेमणूक करण्यात आली. ही वॉज जस्टिस G.B. पालेकर फ्रॉम बॉम्बे हायकोर्ट. बॉम्बे हायकोर्टच्या D.B. पालेकर साहेबांची नेमणूक करण्यात आली. आणि ही नेमणूक करताना ते असं म्हणतात, मी काहीच म्हणत नाही मित्रांनो, कारण मला कंटेंट खूप माहिती आहे. ते लेखक असं म्हणतायत त्यांच्या पुस्तकामध्ये पान नंबर 15 वरती की हे जे D.B. पालेकर होते यांची नेमणूक महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये HR गोखले नावाचे लॉ मिनिस्टर होते आणि त्यांचे मुंबई हायकोर्टामध्ये एकत्र प्रॅक्टिस करत असल्यापासून जे संबंध होते आणि त्याच्यातून यांचं तिथे अपॉइंटमेंट आहे. म्हणजे थोडक्यात इंदिरा गांधीच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे जागेमध्ये जवळीक असलेल्या लोकांची नेमणूक करण्यात आली. मग तिसरं नाव आलं जस्टिस मॅथ्यू फ्रॉम केरला. जेव्हा जस्टिस मॅथ्यूची नेमणूक करण्यात आली तेव्हा कुमार मंगलम नावाचे मिनिस्टर होते केरळाचे आणि ही रिकमेंडेड दॅट जस्टिस मॅथ्यू टू बी टेकन इन द ज्युडिशरी. त्या कुमार मंगलम या मंत्र्याच्या आग्रहास्तव त्या जस्टिस मॅथ्यूची नेमणूक करण्यात आली किंवा टेकन इन द सुप्रीम कोर्ट. मग जस्टिस बेगची नेमणूक करायची होती. इथं तर इंदिरा गांधींनी कोणाचीच वाट पाहिली नाही. त्यांनी सांगितलं मीच रिकमेंड करते याला घेऊन टाका. जस्टिस बेग who was the 15th Chief Justice of the Supreme Court, he was appointed on the recommendations of the then Prime Minister of India and he was taken in the ministry. मग अशा रीतीनं आपल्या पसंतीचे न्यायमूर्ती नेमले गेले. आता 3 जण बसलेले होते. तिघांच्या मध्ये पहिल्या दिवसापासून 2 गट पडलेले होते. ते जे लेखक आहेत ते फार सुंदर सांगतात. ते म्हणाले की ह्या बेंच समोर मी स्वतः आर्ग्युमेंट केलेला आहे. माझ्याकडे ती जी केस होती ती 66 दिवस चाललेली आहे. 66 दिवसाची डायरी आहे. मी रोज डायरी लिहायचो काय घडलं त्याची आणि त्या डायरीमध्ये मी सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्या बेंचमध्ये सरळ न्यायमूर्तींच्या मध्ये जसे 2 गट असतात ना राजकारण्यांची, असे 2 गट पडलेले होते. प्रो गव्हर्नमेंट आणि अँटी गव्हर्नमेंट. सरकारच्या विचाराचे जजेस आणि सरकारच्या विरुद्ध विचाराचे जजेस आणि सरकारच्या बाजूचे विचाराचे कोण जजेस? चीफ जस्टिस SMC ग्रोवर, सेलर, हेगडे, मुखर्जी, thereafter रेड्डी and then HR खन्ना. these were the 7. शेवटी सुद्धा निकाल 7 विरुद्ध 6 झाला. हे झाले एका बाजूचे. राहिलेले 6 कोण? अजून राहिलेले 6 होते. राहिलेले 6 कोण होते? जस्टिस A.N. रे, वेस्ट एसे लिहिणारा माणूस, सरकारच्या बाजूचा निकाल देणारा माणूस आणि मग A.N. रे, देन द्विवेदी, then remaining 3 judges as we have discussed, Matthew and Justice Y.V. Chandrachud. जस्टिस Y.V. चंद्रचूडच्या संबंधाने त्या पुस्तकामध्ये एक पानभर लिहिलंय. त्यांनी त्याच्यात लिहिलंय की जस्टिस चंद्रचूडांची नेमणूक ही फक्त आणि फक्त तेव्हाचे रिटायर्ड चीफ जस्टिस गजेंद्र गडकर यांच्या आग्रहास्तव झालेली होती. अशा कोणाच्या तरी आग्रहास्तव कोणाच्या तरी सांगण्यावरनं असे 6 नेमले ते सरकार विरुद्ध. बाकीचे 7 होते ते सरकारच्या विरुद्ध, हे होते ते सरकारच्या बाजूचे. अशा रीतीनं 7 वर्षे 6 मेजॉरिटी आणि शेवटचा दिवस उजडला 24 एप्रिल 1973. जर का त्या दिवशी निकालपत्र आलं नसतं तर 6 महिने चाललेला खटला निष्प्रभ झाला असता. कारण त्या दिवशी चीफ जस्टिस SMC रिटायर होणार आणि जर का ते रिटायर व्हायच्या आधी खटला निघाला नसता तर पुन्हा नव्यानं खटला चालवावा लागला असता. पुन्हा 6 महिने घालवावे लागले असते. आणि म्हणून कसंही करून त्या दिवशी 24 एप्रिल 1973 हा खटला निकाली काढायचा होता. शेवटच्या दिवशी मग सगळ्यांनी आपली जजमेंट लिहिली. 13 लोकांनी 11 निकालपत्र लिहिलं. प्रत्येकाने वेगवेगळे लिहिलं. काही दोघांनी लिहिली आणि अशी 11 निकालपत्र लिहिली. शेवटी
सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारला सगळे निकालपत्र घेऊन बसावं लागतं. किंवा पहिल्या निकालपत्राचा काय अर्थ होतो, या दुसऱ्या निकालपत्राचा काय अर्थ होतो, प्रत्येकाने आपापली वेगवेगळी मतं नेमलेली होती. आणि असं दिसून आलं 6 versus 6. 6 स्पष्टपणे येस म्हणतात, 6 स्पष्टपणे नाही म्हणतात. मध्य रजिस्ट्रारने 7वं निकाल 13वं निकालपत्र वाचायला घेतलं. ते होतं जस्टिस HR खन्ना आणि त्यांचं होतं 50-50 येस अँड नो. त्या निकालपत्रामध्ये जस्टिस HR खन्ना, हंसराज खन्ना यांनी सांगितलेलं होतं की पार्लमेंटला निर्बंध अधिकार नक्कीच आहेत, पण ते बेसिक स्ट्रक्चर बदलू नका बरं का. म्हणजे थोडक्यात ही जी बेसिक स्ट्रक्चरचं जे शिक्कामोर्तब झालं ते कुणाच्या निकालपत्रामुळे, जस्टिस HR खन्ना अशा रीतीनं त्या 6 लोकांच्या तागड्यामध्ये एक जास्तीचं निकालपत्र पडलं आणि मग ती केशवानंद भारतीची केस निर्माण झाली. अशा रीतीने मित्रांनो ही केशवानंद भारतीची केस निर्माण झाली आणि आपल्या सुदैवानं आजही तो कायदा आहे. पार्लमेंटला सगळे अधिकार आहेत. पार्लमेंट कॅन अमेंड फंडामेंटल राईट, पार्लमेंट कॅन अमेंड कॉन्स्टिट्यूशन. पण हे अमेंड करण्याच्या नादात कॅन पार्लमेंट से कशाला ही राज्यघटना आपण नवीन करून टाकू, करता येईल का असं? आणि ते करता न यायचं कारण म्हणजे केशवानंद भारतीचं जजमेंट आणि त्यात म्हटलेलं वाक्य पार्लमेंट कॅन डू एनिथिंग बट कॅनॉट डिस्ट्रॉय द बेसिक. आणि म्हणून आपण जेव्हा कुठे म्हणतो भारतीय संघराज्य चिरायू राहील, भारतीय राज्यघटना चिरायू राहील, का बरं चिरायू राहील? कारण आता ती राज्यघटना नष्ट करण्याचे अधिकार कोणालाही नाहीत, ते आता संसदेलाही नाहीत. उद्या यदा कदाचित एखाद्या पक्षाचे सगळे एकाच पक्षाचे निवडून आले असं घटकाभर गृहीत धरा, 400 पार कशाला, सगळेच एका पक्षाचे निवडून आले, काय होईल? आणि त्यांनी ठरवलं आता आपण राज्यघटना पूर्णपणे बदलून टाकू, करता येणार नाही. दे कॅन चेंज, they can amend, they can alter, they can add, they can delete, but cannot destroy the basic structure of the constitution. मग काय आहे बेसिक स्ट्रक्चर? whether there shall be supreme court or not, उद्या त्यांनी ठरवलं हे सुप्रीम कोर्ट सारखा आरोय ते नष्ट करून टाकूया, करता येईल का? उद्या हायकोर्ट नष्ट करून टाकूया, नको ही ज्युडिशरी सारखाच राज देते, नष्ट करून टाकूया. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय हे पुन्हा कोण ठरवणार? तर सुप्रीम कोर्ट ठरवणार. Whether anything is basic structure or not can be decided by the judiciary itself. Friends, this was all about. I will take only 10 minutes more. साहेब आणखी 10 मिनिटं घेतो, शेवटचे 10 मिनिटं घेतो. आणि त्या 10 मिनिटांमध्ये आता आपण काय पाहिलं की सरकारच्या बाजूचं निकाल आले तर काय होतं, आपल्या बाजूचे निकालपत्र यावं म्हणून काय आटापिटा केला जातो आणि कशा प्रकारचे जजेस नेमले गेले हे त्या पुस्तकात सांगितलेलं आहे. मी फक्त वाचून दाखवलेले असं समजा. मात्र त्याच्या पुढची केस आणखी गांभीर्य दर्शवणारी आहे. या केसचा निकाल लागला 1973ला. 1973ला निकाल लागल्यानंतर आपल्याला माहिती आहे की इंदिरा गांधींनी इलेक्शन लढवली, त्या इलेक्शनमध्ये हरल्या, अलाहाबाद हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये जिंकले. त्यांना जी पॉवर आली ती पॉवर आल्याबरोबर त्यांनी शी डिक्लेअर्ड इमर्जन्सी ओव्हरनाईट. रात्रीच्याला त्यांनी इमर्जन्सी डिक्लेअर केली आणि पहाटे सगळीकडे पसरलं की अरे भारतामध्ये आता लोकशाही तात्पुरती खंडित केलेली आहे. आणि ओव्हरनाईट hundreds and thousands were arrested and were detained in jail without any inquiry. असे हजारो लोक अरेस्ट केले. कसलं एबीएस कॉर्पस, कशाचं आर्टिकल 21, कुठलीही तरतूद नाही आहे, नाही आर्टिकल 19, 14 आर्टिकल नाही, 19 नाही, 21 नाही, 22 नाही, सगळे हजारो लोक तुरुंगामध्ये डांबून टाकले. मित्रांनो पुढे तरी मजा आहे. असे हजारो लोक डांबून टाकल्यानंतर आज बघा तुमचा आरोपी 24 तासात नाही आला तर तुम्ही किती गोंधळ करता कोर्टासमोर. आणि हे तर हजारो लोक डांबून टाकले विदाउट एनी एन्क्वायरी. मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट नावाच्या एका कायद्याच्या कारणास्तव हे सगळे लोक डांबून टाकले. याबद्दल या सगळ्या लोकांनी विविध हायकोर्टामध्ये रिट पिटिशन केल्यानंतर ते सगळे जे रिट पिटिशन होते ते सगळे लोकांच्या बाजूने निकालात निघाले. 9 हायकोर्टाने सांगितलं की दिस मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट अँड दिस प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी अँड दिस डिटेन्शन ऑफ द पीपल विदाउट एनी एन्क्वायरी इज बॅड इन लॉ. रिलीज देम फोरथविथ. त्यांना ताबडतोब सोडा असे 9 हायकोर्ट म्हणालं. त्या विरुद्ध सरकार गेलं सुप्रीम कोर्टात. एडीएम जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला 1975. ऍडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट विरुद्ध शिवकांत शुक्ला. आणि त्या खटल्यामध्ये एडीएम जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्लाच्या केसमध्ये पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर या 9 हायकोर्टाच्या निकालपत्र विरुद्धचा अपील घेतली. आपल्यासारख्या कोणत्याही न्यायप्रिय माणसाने काय उत्तर दिलं असतं? कुणालाही चौकशी ना
त्यामुळे नाही हेबियस कॉर्पस असेल तर ते हेबियस कॉर्पसचा रिट इश्यू झाला पाहिजे असं सगळ्यांना वाटत होतं. सगळ्या तज्ज्ञांना असं वाटत होतं, जजेसला असं वाटत होतं, न्यायमूर्तींना असं वाटत होतं, सगळ्या प्रोफेसर आणि सगळ्या लॉ स्टुडंटला असं वाटत होतं, सगळ्या वकिलांना असं वाटत होतं. पण सुप्रीम कोर्टाला वेगळंच वाटतं. When case went to the Supreme Court, then Justice A.N. Ray was the Chief Justice of the Supreme Court. Justice Y.V. Chandrachud, he was judge in the Supreme Court. Justice M.H. Beg, he was judge in the Supreme Court. Justice P.N. Bhagwati, he was judge in the Supreme Court. And the fifth judge was Justice Hansraj Khanna. 5 न्यायमूर्तींच्याकडे ही गोष्ट लागली, हे अपील लागलं. आणि जेव्हा 5 न्यायमूर्तींच्याकडे अपील लागलं मित्रांनो, तेव्हा त्या निकालाच्या आदल्या दिवशी रात्री जस्टिस हंसराज खन्ना आपल्या घरामध्ये पहाटपर्यंत चक्र मारत होते. रात्री 3 वाजता त्यांची मुलगी उठली आणि तिने विचारलं, बाबा हे काय, तुम्ही आयुष्यभर सुप्रीम कोर्टात जजशिप आहात, तुम्ही कधी इतकं काम आणि कुठली सगळ्या केसेस डिसाईड केलं, वाय सो टुडे? आणि मग तेव्हा त्यांनी सांगितलं, बेटा बघ, उद्या माझ्यासमोर पेच आहे. एका बाजूला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश पद आणि दुसऱ्या बाजूला माझ्या तत्वाशी तडजोड. मला सरकारची बाजू घ्यायची असेल, सरकारची तडजोड करायची असेल तर मला सरन्यायाधीश पद मिळेल, आणि मी तडजोड नाही केली तर आय विल सॅक्रिफाईस माय चीफ जस्टिस सीट ऑफ द सुप्रीम कोर्ट. ते गेले दुसऱ्या दिवशी. त्या बाळाला काय समजलं नसेल, हे यांनी काय तत्वज्ञान सांगितलं होते. ते आपल्या दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात गेले, निकाल पत्र तयार झाले. 4 जजेस including Justice Chandrachud, they held that during proclamation of emergency, all rights, all fundamental rights, including right to life, is suspended. 4 न्यायमूर्तींनी सांगितलं की जेव्हा जेव्हा प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी असेल तेव्हा फंडामेंटल राईट सोडाच, जिवंत राहण्याचा पण हक्क नाही. 4 judges of the Supreme Court said like this, but the 5th judge, Justice Hansraj Khanna, he said no. He said no, during proclamation of emergency, right to life under Article 21 can never be suspended. जिवंत राहण्याचा हक्क हा कोणत्याही परिस्थितीमध्ये सस्पेंड करता येत नाही, करता येणार नाही. 5 versus 1. हे जे 4 होते ना मित्रांनो, 4 जस्टिस A.N. रे, मी सगळी स्टोरी सांगितली. ज्यांनी उत्कृष्ट निबंध लिहिला त्याला पहिलं पारितोषिक मिळालं ते हे. मग त्यांना ते पहिलं पारितोषिक मिळालं, चीफ जस्टिस झाले, ते रिटायर झाले. त्यानंतर हे सगळे तिघही जज, all 3 became chief justices. Justice M.H. Beg became chief justice. Chandrachud sir became chief justice. P.N. Bhagwati became chief justice. But when the turn came of Justice Hansraj Khanna, chief justice seat was denied to him. त्या सरकारने, इंदिरा गांधीच्या सरकारने, तेव्हाच्या त्या सरकारनं त्या माणसाला त्यांचे विरुद्ध दिलेल्या निकालाच्या कारणास्तव ती चीफ जस्टिस सीट दिली नाही. पण त्यांनी सांगितलं नो रिग्रेट्स. त्यांनी पुस्तकच लिहून टाकलं. त्याने एक पुस्तक लिहून टाकलं, नायदर रोजेस नॉर थॉर्न्स. ते म्हणजे नो रिग्रेट्स, काय नाही, मला वाईट वाटत नाही, आनंदही होत नाही. मला कोणी रोजेस म्हणजे खूप आनंद दिला असं नाही, आणि कोणी फार काटे टोचते असं पण नाही. नायदर रोजेस नॉट थॉर्न्स. भारतामध्ये त्या दिवशी मित्रांनो जेव्हा निकाल आला त्या दिवशी इकडे ब्लॅकआउट होता, न्यूज ब्लॅकआउट होता. वर्तमानपत्रामध्ये काहीही छापायला परवानगी नव्हती. जर टोटल न्यूज ब्लॅकआउट इन इंडिया. या साऱ्या ह्या इतिहासाचं पोटभर लिखाण भारतात कुठे आलं नाही. पण जगातल्या न्यूयॉर्क टाइम्स नावाचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं 1 नंबरचं वर्तमानपत्र, त्याच्यामध्ये पानभर बातमी छापून आली. जी गोष्ट इथे कोणी दखल घेतली नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर हंसराज खन्नाच्या त्या वक्तव्याची दखल करण्यात आली. काय भिगत आहे तुम्हाला सांगतो. बाकी सगळे न्यायमूर्ती आपण विसरलो, पण हंसराज खन्ना आपण कधीही विसरणार नाही. ते वाक्य असं होतं, त्याने लिहिलं होतं, इन फ्युचर इफ एट ऑल the temple of democracy is reconstructed in India, then the idol of Hansraj Khanna will be installed in that temple of democracy. ते म्हणतात, ते असं म्हणतात की जर यदा कदाचित भारतामध्ये पुन्हा लोकशाहीचं मंदिर उभारलं गेलं तर त्या मंदिरात कोणाचा पुतळा बसवा? हंसराज खन्नाचा पुतळा बसवा. मित्रांनो, अशा रीतीनं भारतामध्ये निष्पृह नागरिक आहेत, निष्पृह न्यायमूर्ती आहेत, रामशास्त्री प्रभुणे सारखे न्यायमूर्ती आहेत. आणि म्हणून कितीही फेवरेटिझम झाला, कितीही पॅकिंग ऑफ द ज्युडिशरी झालं, पॅकिंग ऑफ द ज्युरी झालं, तरी भारतीय न्याय संस्था ही अशा प्रकारची आहे, भारतीय राजघटना अशा प्रकारची आहे की त्यामध्ये कोणीही बदल करू शकणार नाही आणि ती चिरकाल राहणार आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की दिस कॉन्स्टिट्यूशन इज
will be longer lasting, everlasting, and that will be for eternity. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपली भारतीय राज्यघटना राहणार आहे. आणि त्याला संस्कृतमध्ये म्हणतात यावत चंद्र दिवा. अशा पद्धतीनं ही भारतीय राज्यघटना, त्याचं थोडंसं विश्लेषण थोडेसे वेळा करण्यात आलं. तर मित्रांनो, हा तर विषय इतका गहन आहे की एका केसवरती एक तास बोलता येतं, पण तरीही या लिमिटेड पिरियडमध्ये थोड्याशा वेळामध्ये मी या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मला आपल्या अध्यक्षांनी ही संधी दिली, आजच्या ह्या शुभदिनी मला आपल्याशी संवाद करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी अध्यक्षांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. नायडू साहेबांनी मला आधी सांगितलेलं होतं, सर मी बसणार आहे बरं का. मी सर आपलं पण आभार अभिनंदन करतो. धन्यवाद सर. मी आपल्या न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश श्री भूषण क्षीरसागर साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री आव्हाड साहेब, मंचावर उपस्थित खामकर साहेब, मंचावर उपस्थित इतर मान्यवर व मंचासमोरील उपस्थित सर्व मान्यवर. दोन गोष्टी ज्या मला अडचणीत टाकतात. पहिलं, मी आपल्यासारखा प्रेक्षक म्हणून ऐकायला आलेलो होतो, वर बसवलं आणि इथे आणलं. दुसरं, आव्हाड साहेबांनी बोलल्यानंतर कोणालाही इथे पाचारण करू नये असं माझी विनंती. त्याची फजिती होते असं माझं प्रामाणिक. तिसरा, आजचा विषय जो आहे तो पण पत्रकार, वकील मंडळी सगळं मोकळं बोलू शकतात. मला तोंड बंद ठेवणं आवश्यक आहे. असो, माझ्या प्रोफेशनला जे बंधनं आहेत ते सांभाळून फक्त 2च मिनिटं बोलतो. आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने आव्हाड सरांनी जी जागृती निर्माण केलेली आहे, कॉन्स्टिट्यूशन नुसार लोकशाही ही चिरकाल राहणार आहे किंवा कॉन्स्टिट्यूशन नुसार जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते चिरकाल राहणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. फंडामेंटल राईट्स हे अबाधित सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांनी ठेवलेले आहेत. वस्तुस्थितीत किती आहे प्रत्येकाने आपापलं बघायचं. फंडामेंटल राईट्स हे प्रायमरी आणि फंडामेंटलच आहेत. व्यक्ती स्वातंत्र्य हे फंडामेंटलच आहे आणि फंडामेंटलच राहिलंच पाहिजे. याच्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने प्रयत्न करावे. एवढ्यासाठी संविधान दिन साजरा करण्यात येतो असं माझं मत आहे. आणि म्हणून हा संविधान दिनच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. आणि या संविधान दिनानिमित्त आपण सर्वांनी आपापले व इतरांचे फंडामेंटल राईट्स प्रोटेक्ट करण्यासाठी जे जे करता येतं ते करावं अशी प्रामाणिक इच्छा. धन्यवाद सर. खरं आव्हाड सर यांच्याकडनं आपल्या सगळ्यांना प्राप्त झालेली आहे. वेळेच्या अभावामुळे आपण कार्यक्रमाला थांबवतोय. आपण सगळे एकच तसेच आपले भारतीय राज्यघटनेची हस्तलिखित व चित्र स्वरूपातील रिप्लिका संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात पुणे जिल्हा न्यायालय ग्रंथालयास पुणे बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ऍडव्होकेट संतोषजी खामकर यांना ऍडव्होकेट पांडुरंग थोडवे, माजी अध्यक्ष पुणे बार असोसिएशन यांच्याकडून 27/11/2024 रोजी देण्यात येणार आलेली आहे. त्यामुळे आपण मंचावर यावे प्लीज. आपल्या सर्वांचे लाडके ऍडव्होकेट पांडुरंग थोडवे सर, माजी अध्यक्ष, यांच्या वतीने ऍडव्होकेट खामकर सर यांना एक सप्रेम भेट आहे. धन्यवाद थोडवे सर. आणि जे मी तुम्हाला सगळं सांगितलं, ओरिजिनल घटना कशी आहे, त्याला वेळोवेळी कशी काढलेली आहे, कुठं कोणाच्या सह्या आहेत, कोणाच्या सह्या आहेत, हे सगळं ह्या ओरिजिनल राज्यघटनेमध्ये आहे.
ग्रेट ऑनर. आणि लायब्ररीमध्ये ह्याची प्रत अवेलेबल आहे, तर आपण सगळ्यांनी आवर्जून ती बघावी, कारण की ती आपली ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनची प्रत आहे, त्यामुळे आवर्जून आपण याचा लाभ घ्यावा. तसेच आजच्या कार्यक्रमाला येथे उपस्थित सर्व मान्यवर, मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर, सर्व सिनियर ॲडव्होकेट, ज्युनियर ॲडव्होकेट्स, आपल्या सगळ्यांचे मी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री संतोषजी खामकर सर व कार्यकारिणी यांच्या वतीने खूप खूप आभार प्रकट करते की आपण वेळात वेळ काढून येथे आलात आणि आजचे कार्यक्रम संपले मी हे जाहीर करते. आणि आपल्याला फोर्समध्ये